ह्या सगळ्याला सेंट्रल बँकेचा म्हणजे आरबीआयचा कंट्रोल असतो. त्यांची जबाबदारी ही जनतेच्या पैशाची आहे. नॉन प्रोडक्टिव्ह किंवा फक्त नंबर्स द्यायला लागते त्यावेळेला अशा पद्धतीचे काही स्ट्रेट उपाय असतात जे थेट नागरिकापर्यंत पोहोचतात असे त्यांना घ्यावे लागतात. चला, नॅशनलाइज बँकेची भूमिका ही नोकरी तयार करणं किंवा नोकरी डिमांड आली की लगेच प्राइसिंग कमी होणार, मग कशाला मी जास्त देऊ. सर्वसामान्य माणसांकडे सोनं म्हटलं की दागिना हे एक समीकरण लागले. मला तेच विचारायचं, संस्कृतीचा भाग आहे, आपल्या परंपरेचा भाग आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणार तेवढं सोनं विकत घेणार, मगच ते त्या तेवढ्या अमाऊंटच्या जो रेशो ठरलेला असतो त्यांचा त्या अनुषंगाने ते नोटा छापणं. पूर्वी 12वी असणाऱ्या माणसाला 10,000 रुपये पगार मिळायचा. टॅक्स आणि गव्हर्नमेंट याच्या योजना किंवा गव्हर्नमेंटच्या टॅक्स पॉलिसीचा काय संबंध आहे? तो जीएसटी हा कर हा इनडायरेक्ट टॅक्सेशन खाली येतो. पेट्रोलवरती अजूनही व्हॅट असतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जगाच्या पाठीवर माणसाची एक वृत्ती आहे की ज्या सेवा म्हणून दिलेल्या आहेत ना त्या चोरीत कशा कन्वर्ट करायच्या. आपल्याकडे हे 2011 साली सुरू झालं वरच्या लेअरमध्ये. 2023 साली गव्हर्नमेंटने आपलीच स्वतःची क्रिप्टोकरन्सी रुपी म्हणून लॉन्च केली. सेबीच्या माध्यमातून त्या सगळ्या एक्सचेंजना रिपोर्टिंग करायला सांगितलं. आपल्याकडची माणसं आहेत ना ही कर्मठ आहेत थोडीशी. शिकवलं काय जातं, 4 लोक काय म्हणतात, 4 लोक काय म्हणतील. एक्झॅक्टली. नमस्कार, मी आशिष पात्रे. मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत हेरंबो कुलकर्णी. नमस्कार. चार्टर्ड अकाउंटंट आहेत पेशाने, ऑडिटर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थतज्ञ आहेत. तर तुमच्याशीच संवाद साधतो मी. पहिलं तर तुमचं स्वागत. आणि काय होतं की मला किंवा माझ्या आजूबाजूच्यांना पॉलिटिक्समधलं कळतं, आम्ही पॉलिटिक्सवर बोलतो. आम्हाला क्रिकेटमधलं कळतं, आम्हाला बॉलिवूडमधलं कळतं. ह्या आमच्या गप्पांचे विषय आहेत, सामान्य माणसाच्या एक गप्पांचे विषय असतात. तर इकॉनॉमी हा आमच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे, पण आम्ही त्याच्यावर फारशा गप्पा मारत नाही. तर मला त्याच निमित्ताने आज म्हटलं तुमच्याशी संवाद साधूया आणि ते सोपं करूया की घराघरात जी गोष्ट चालते ती घराघरात सोपेपणाने पोचेल. तर सुरुवातीलाच हे अर्थशास्त्र किंवा अर्थकारण किंवा इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय, ते देशाचं किंवा घराचं किंवा व्यक्तीचं, ही जरा कॉन्सेप्ट स्पष्ट करा. कसं आहे माहिती आहे का की ना, तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्याला बॉलिवूड कळतं किंवा आपल्याला पॉलिटिक्स कळतं. ह्याचं कारण आपण ते जवळून अनुभवतो. आणि आपण अनुभव घेत असताना आपल्याला माहिती असतं की याला पॉलिटिक्स म्हणतात, ह्याला बॉलिवूड म्हणतात किंवा याला अजून काही म्हणतात. त्याच पद्धतीने आपल्या अवतीभोवती इकॉनॉमिक्स पण असतं, पण आपल्याला माहिती नसतं की इकॉनॉमी मधला ह्या शब्दाचा अर्थ हा होतो किंवा या शब्दाचा अर्थ हा होतो. इकॉनॉमिक्स हे फार टेक्निकल नाव आहे आणि जनरली वापरलं जातं, पण त्याचा मूळ अर्थ हा डिमांड आणि सप्लाय ह्यांच्यातला जी रस्सीखेच असते ती रस्सीखेच एका चलनामध्ये बांधून घेणं आणि त्या पद्धतीने त्या गोष्टीची किंमत ठरवणं. ओके. एकदा का ती किंमत ठरली की ती सर्वसामान्य होते आणि ती सर्वसामान्य झाली आणि त्याच्यात चढ आणि उतार यायला लागले की मग त्याच्यामध्ये इन्फ्लेशन, डिफ्लेशन किंवा मागणी जास्त पुरवठा कमी आणि याच्यातनं सुरू होणारी पुढची आर्थिक गणितं ठरतात. ओके. म्हणजे सामान्य माणसाचा घोळ काय होतो की जेव्हा आपण इन्फ्लेशन किंवा ह्या गोष्टी डिफ्लेशन वगैरे बोलतो त्या टर्मिनॉलॉजी किंवा त्या बोलण्यामुळे त्याला, आणि लहानपणापासून तो मेंदूचा कप्पा ओपन झालेला नसेल कदाचित की आपण त्याविषयी बोलावं. पण मला असं वाटतं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपण जर आपल्या घरातच नीट पाहिलं तर आपल्या आजी आजोबांच्या काळापासूनच आपल्याला दिसतात की त्याची पाळंमुळं तिथे आहेत. ते हे माझं बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे मी खरं सांगायचं झालं तर तेच सांगणार होतो की इकॉनॉमिक्स किंवा या सगळ्या संज्ञा ह्या आत्ता गेल्या 20-25 वर्षामध्ये जास्त प्रकर्षाने समोर आल्या, पण याला ऍक्च्युअल जी हिस्ट्री किंवा याचा इतिहास जर बघितला तर तो बऱ्याच काळापासूनचा आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे शेवटी काय असतं, कोणत्याही वस्तूची किंमत ठरवणं आणि ती त्याची गरज आपल्याशी किती आहे. आपल्याशी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आजी आजोबा ज्या वेळेला घर चालवायचे, ज्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला आजी आजोबांचं हेच बघणं असायचं की घरामध्ये गरजेच्या वस्तू कोणत्या आहेत,
घरामध्ये लक्झरीच्या म्हणजे थोड्याशा चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत आणि घरामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकताच नाही. हे काम बेसिकली जे करतात ते इकॉनॉमिस्ट असतात की आत्ता या इकॉनॉमीला काय गरज आहे, आपल्याला आपली इकॉनॉमी काय आहे. म्हणजे जसं भारत आहे, मार्केट आहे. भारत हे खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे. आज काही देशांची मिळून लोकसंख्या तेवढी होते. भारताकडे येण्यामागचं कारणच हे आहे की आपल्याला 10 देशांमध्ये जायच्याऐवजी आपण एका देशात जाऊ, बरं त्या देशामधल्या त्यांच्या पॉलिसीज काय ते समजावून घेऊ आणि तिकडे धंदा करू. सो 10 देशांचे 10 कानून फॉलो करण्यापेक्षा एका देशाचे 10 कानून फॉलो करू. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करंट ज्याला म्हणतात की इकडे चलन फार फास्ट चालतं. पटापट पटापट व्यवहार करण्यामागे लोकांचा होरा जास्त आहे. पेंडिंग ठेवणं किंवा कमी करणं असं नाहीये. गरज आहे करून घ्या, जर मिळतंय करून घ्या. त्याच्या मागे जो पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांचा किंवा पूर्वीचे जे मी म्हटलं जसं तुम्ही म्हणालात आजी आजोबांचा विषय होता, कारण जॉग्राफिकल रिझन्समुळे की त्यावेळेला आपल्याकडे कोणतेही धोरण नव्हतं, त्यावेळेला आपल्याकडे एखादी सत्ता नव्हती, बरीच सत्तांतरं झाली ज्याने त्याने आपापले कायदे राबवले. त्याच्यातनं जो काही आलेला अनुभव होता तो या आजी आजोबांसारख्या इकॉनॉमिस्टनी आपल्या घराला दिला आणि जी छोटी छोटी घरं होती ती पुढे जाऊन सक्षम बनली. म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे, शिक्षणानंतर त्याचा उपयोग आपल्या अर्थार्जनासाठी कसा होऊ शकतो, मग त्याच्यानंतर अजून बेटर लाईफ कसं आपण करू शकतो, त्याचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी महाग जातात म्हणजे ज्या गोष्टीची किंमत क्ष अमाऊंट आहे तर क्ष प्लस 2 रुपये नाही द्यायचे आपल्याला, मग ते 2 रुपये कसे वाचवायचे हे तुम्हाला अनुभवातनं आणि शिक्षणातनं कळतं. पूर्वीच्या माणसांकडे हे दोन्ही होतं, फक्त लिखित स्वरूपात नव्हतं. आज जसं सर्टिफिकेट स्वरूपात सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तसं पूर्वीच्या यांच्याकडे नव्हतं. एक्सपिरियन्स आणि त्याच्याच बरोबर त्यांना असणारा त्यांच्या क्षेत्रातला अनुभव, ह्याला मान होता, याला सन्मान होता आणि त्याच्यामुळे घरामध्ये एकत्र कुटुंब राहत होतं. म्हणजे तिघांचं आपण जर म्हटलं कुटुंब की 2 भाऊ आणि 1 बहीण, 1 भाऊ 1 बहीण 1 भाऊ असं जर तिघांचं तुम्ही कुटुंब बघितलं आणि त्यांचे आई वडील, तर ह्याच्यामध्ये अखंड इकॉनॉमी समाविष्ट आहे. ह्याच्या बाहेर असं इकॉनॉमिक्स म्हणजे काहीही वेगळं नाही. जसं मगाशी आपण म्हटलं की गरज काय आहे, चैनीची गोष्ट काय आहे आणि गरजच कशाची नाही, हा एका बाजूला भाग ठेवा. आणि आपल्याकडचे प्लस पॉइंट्स काय आहेत, आपलं शिक्षण किती आहे, आपल्याला एखाद्या क्षेत्रातला अनुभव किती आहे, आपल्याला त्या क्षेत्रातलं किती कळतं, मग त्याच्यातनं आपल्याला येणारं उत्पन्न आणि चैनीच्या गोष्टी आणि गरजेच्या गोष्टी यांच्यामध्ये ज्या वेळेला सांगड घातली जाते आणि ती ज्या वेळेला प्लस ठरते की आपल्याकडे पैसे अधिक मिळू शकतात, त्या ठिकाणी इकॉनॉमिस्टचा म्हणजे आई वडिलांचा किंवा त्या आजी आजोबांचा रोल येतो. बरोबर. मग ते सांगतात तुम्हाला की हे पैसे जे तुम्हाला अधिकचे मिळत आहेत किंवा हे जे तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे मिळत आहेत ते तुम्ही फ्युचरसाठी ठेवा. आणि तिकडनं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा एक इकॉनॉमिक्स मधला एक वन ऑफ द फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे, तिकडे ती सुरुवात होते. त्याच्यावर आपल्याला बोलायचंच आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की इकॉनॉमी ही शिक्षणा इतकीच अनुभवावर पण निश्चित हो हो. कारण की काय, मला जर माहिती आहे की समजा मी सैन्याचं शिक्षण घेतलेलं आहे, मला गन चालवायची माहिती आहे, मग मी उगाच गन नाही चालवणार. ती कुठल्या ठिकाणी चालवली पाहिजे, मी कुठल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी युद्धभूमीवर जात असताना तिकडचा भौगोलिक अभ्यास, हवामानाचा अभ्यास आणि याचबरोबर शत्रूचा अभ्यास, ह्या सगळ्यांचा उपयोग करून तुम्हाला गन चालवायची असते. तुम्हाला दिली आहे म्हणून तुम्ही चालवत बसलात तर तुम्ही फार काय म्हणतात वाईट मौत जाल. त्याच्यापेक्षा म्हणून मग गनचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा. पण त्याच्याबरोबर अशा एखाद्या एक्सपिरियन्स माणसाकडनं गाईडलाईन घेणं की मी पण चालवली आहे बरं का, आमच्याकडे एवढ्या टेक्नॉलॉजिकल गन्स ह्या नव्हत्या पण आम्हाला भौगोलिक गोष्टींचा अभ्यास चांगला माहिती होता. सो भलेही तुमच्या हातामध्ये आता टेक्नॉलॉजी खूप फॉरवर्ड आली आहे पण भौगोलिक गोष्टींचा अभ्यास तुम्ही विसरू नका, हे तुम्हाला एक्सपिरियन्स माणूसच सांगू शकेल, टेक्निकल माणूस नाही सांगणार. त्यामुळे एक्सपिरियन्स ॲज वेल एज टेक्निकल म्हणजे शिक्षण त्याच्यातलं, ह्या दोन्ही गोष्टी कोणतीही कॉन्सेप्ट समजून घ्यायला अतिशय महत्वाचे आहे. बरोबर. आता ह्या इकॉनॉमीचं इतकं मोठं स्वरूप आहे की प्रत्येक गोष्ट आहे ना ही शेवटी येऊन थांबते ती इकॉनॉमीवर. म्हणून आपण पैशाचं सोंग आणता येत नाही, वेळ प्रसंगी गाठीला पैसा असलाच पाहिजे वगैरे वगैरे अनेक आपल्या म्हणी, आपल्या जगणं, आपले वाक्प्रचार हे सगळं त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे तुम्ही बघा, नोटबंदी झाली किंवा GST लागू झाला किंवा कोविड आला, तर कोविड हा वरवर एक गंभीर आजार वाटतो, वरवर म्हणजे तो आजार होताच,
पण त्याच्या पृष्ठपातळीवर तुम्ही गेला तर त्याने इकॉनॉमीची कशी ससे ओलपट किंवा फरफट केली आहे हे एक वेगळं चित्र आहे की कितीतरी देशांनी त्या इकॉनॉमिकल क्रायसिस मानले त्या गोष्टीला. त्यानंतर तुम्ही आता फेडरल रिझर्व्ह बँक 2008 साली काहीतरी जागतिक महामंदी झाली तिथे डायरेक्ट इकॉनॉमी. तर मला असं म्हणायचं की आपलं हे जे जगणं आहे ते इकॉनॉमीने कम्प्लिटली म्हणजे तुम्ही म्हणा समजून घ्या अगर न घ्या पण प्रत्येक दिवस तुमचा एक वेळ क्रिकेटची मॅच होणार नाही त्या दिवशी, एक वेळ पॉलिटिकली काही मोठं घडणार नाही, एक वेळ बॉलिवूडचा सिनेमा रिलीज होणार नाही, पण तुमच्या इकॉनॉमीचं काही ना काहीतरी घडत असतं. या इकॉनॉमीत बँकांचा काय रोल असतो? देशातल्या ज्या बँका किंवा पतपेढ्या किंवा पतसंस्था कुठलीही इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट त्यांचा काय रोल असतो? बँका, पतसंस्था, पतपेढ्या किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल म्हणजे NBFC या सगळ्या माध्यमातून ना इकॉनॉमी ही रोम करत असते, इकॉनॉमी फिरत असते आणि तिकडे सगळ्यात वरती दिसणारं इंडिकेटर म्हणा किंवा तो जो एक आपल्याला दिसणारा सिग्नल आहे ते म्हणजे चलन, म्हणजे भारतीय रुपया. म्हणजे किती रुपये कोणत्या पतसंस्थेने डिपॉझिट म्हणून घेतले, ते त्यांनी किती जणांना व्याजावर म्हणजे लोनवरती दिले, त्याच्यातनं त्यांनी किती व्याज कमावलं, किती त्याच्यातनं बॅड डेट्स झाली म्हणजे किती लोनची रिकव्हरी नाही झाली, ह्याच्यातनं ह्या सर्व माध्यमातनं त्या देशातली इकॉनॉमी फिरत असते. आता इकॉनॉमी ही बेसिक कॉन्सेप्ट डिमांड सप्लायवरती आहे. डिमांड कशाची? तर गरजेच्या वस्तूंची, चैनीच्या वस्तूंची. गरजेच्या वस्तू आपण तयार करतो का आपण इम्पोर्ट करतो हा महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेला आपण तयार करतो आणि त्या इम्पोर्ट करतो, जर आपण तयार करतो एखादी गोष्ट तर आपण त्याच्यामध्ये लीड प्रोड्युसर आहोत का? म्हणजे ते फक्त आपल्या देशासारख्याच काही देशांमध्ये होतं का? असे सगळे डीप कॉन्सेप्ट इन्व्हॉल्ड होतात. आता मग सोप्या भाषेत सांगा, जर आपल्या मगाच्याच उदाहरणामध्ये जर घ्यायचं झालं की घरामध्ये आपल्याकडे जसं 3 जणांचं घर आपण पकडलं आणि प्लस आजी आजोबांचं घर पकडलं, तर ह्याच्यामध्ये ज्याला आजी आजोबांसमोर असा यक्ष प्रश्न येऊन उभा राहतो की आपल्याला एक्स अमाऊंट ही तयार करायची आहे, कारण की आता येणारे जे स्त्रोत आहेत ते लिमिटेड आहेत, यांच्या कमाई लिमिटेड आहेत. एक्झाम्पल म्हणजे उद्या कधी घरामध्ये दुसरं घर घ्यायचंय म्हणा किंवा कोणाला मेडिकलची हेल्प करायची आहे किंवा कोणाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे द्यायचे. आता स्त्रोत लिमिटेड आहे म्हटल्यानंतर एवढे पैसे कुठून आणायचे? मग ते आणण्यासाठी म्हणून ह्या बँका आहेत ज्यांच्याकडे एक्सेस पैसे पडून आहेत. मग त्यांच्याकडे आपण अप्रोच व्हायचं का? आपल्याकडचं काही असणारी सिक्युरिटी आपण त्यांच्याकडे ठेवायची का? आणि मग त्याच्यातनं येणारं जे चलन आहे ते आपण देऊन आपला मोठा उद्देश सॅटिस्फाय करायचा आणि त्याच्यासाठी एक नियम टाकून द्यायचा. तो जो डिसिप्लिन टाकण्याचं काम आहे ते सेंट्रल बँकेच्या माध्यमातून किंवा फेडरल बँक मगाशी तुम्ही म्हणालात त्या माध्यमातून होतं आणि ते व्यवस्थित करून घ्यायचं काम हे पतसंस्था, पतपेढ्या किंवा बँकांच्या माध्यमातून होतं. सेंट्रल बँक सांगते की तुम्हाला जर कन्झ्युमर लोन द्यायचं, एखाद्याला ₹1,00,000 गाडी घ्यायची, तर मग ₹1,00,000 गाडी घेण्यासाठी तुम्ही या 4 कंडिशन बघितल्या पाहिजेत. मग ते तुम्ही कसंही फ्रेम करा, मग त्याला तुम्ही कसंही मार्केट करा, या 4 कंडिशनच्या बाहेर तुमचं कोणतीही स्कीम असता कामा नये. आणि जर ह्या कंडिशन्सच्या बाहेर जर तुमची स्कीम असेल तर मात्र आम्ही तुम्हाला दंड लावू. ओके, ज्या त्यांना तिकडे समजतात. सेम गोष्ट पतसंस्थांबाबतीत. पतसंस्था आहेत ह्या एका नागरिकी लेवलला काम करतात किंवा एखाद्या स्टेटच्या अंतर्गत काम करतात. त्यांना सेंट्रलचं डायरेक्ट कनेक्शन नाही. त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावरती कंट्रोल ठेवतात. कारण पतसंस्था या काही वेळेला सेमी स्किल्ड, अनस्किल्ड म्हणजे अशिक्षित किंवा अर्धवट शिक्षित लोकांशीच कनेक्टेड असतात, स्थानिक लोकांशी कनेक्टेड असतात, स्थानिक गरजा भागवण्यासाठी. म्हणजे आज आपण शहरात राहतो तिकडे ₹1,00,000, ₹5,00,000, ₹10,00,000 ही आपली नॉर्मल गरज आहे. वेळेस तुम्ही खालच्या लेवलला गेलात तर ₹25,000 पण खूप मोठी गरज आहे किंवा ₹30,000 पण मोठी गरज आहे. सीझनल एखादं मला पीक घ्यायचंय, मला बियाणं घ्यायचंय किंवा मला शेतामध्ये अजून एखादं यंत्र घ्यायचंय, तर मला तेवढे पैसे नाही आहेत, मी पतसंस्थांकडे जातो. कारण त्या ठिकाणी मी बँकांकडे जाऊ शकत नाही. मला माहितीतलं कोण आहे, मला समजून घेणारं कोण आहे, अशा पद्धतीने इकॉनॉमी चालते बघा. परत कारण तो पैसे घेणार, पैसे घेतल्यावर ते यंत्र आणणार, यंत्राच्या माध्यमातून तो एक पीक पिकवणार, ते पीक बाजारात विकून तो त्याचे पैसे कमावणार. ते पैसे कमावल्यानंतर तो त्या यंत्राचं कर्ज फेडणार, कर्ज फेडल्यानंतर पतसंस्थेकडे व्याज जमा होणार, त्या व्याजातनं ते अजून कोणाला तरी असंच कर्ज देणार. सो ही अशी शृंखला चालते तुमची. बरोबर. आणि ह्या शृंखलेमध्ये चालण्यात
चालण्यासाठी वेगवेगळी वाहनं तयार केलेली आहेत. मोठ्या बँकांकडे आज फॉरेन बँका पण आपल्याकडे आलेल्या आहेत, बाहेरच्या बँका पण आहेत, आपल्या सरकारच्या पण बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका पण आहेत. ह्या वेगवेगळी माध्यमं आहेत ही घेऊन जायची, की या माध्यमातून तुम्हाला एकदम फर्स्ट टाइम तुम्ही धंदा करताय, तुम्हाला काहीच माहिती नाही, सरकारच्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम्समध्ये तुम्ही ज्या ॲप्लिकेबल आहे त्याच्यामध्ये अप्लाय करा, त्यांच्या कंडिशन फुलफिल करा, तुम्हाला पैसे मिळतील. हां, थोडं सरकारी काम काय असतं, अतिशय नियम आणि काटेकोरमध्ये चालणारा असल्यामुळे त्याच्यात थोडासा वेळ घेतात. कोऑपरेटिव्ह माणसं असतात, ती तुम्हाला ओळखत असतात, तुमच्या अगोदरच्या घरातल्या माणसांना ओळखत असतात, त्यामुळे ती थोडी रिस्क घेऊ शकतात त्या पर्टिक्युलर ह्याच्यावरती. पण ह्या सगळ्याला सेंट्रल बँकेचा म्हणजे आरबीआयचा कंट्रोल असतो. आता मला त्याच विषयावर यायचं, कारण सेंट्रल बँक तुम्ही बऱ्याचदा म्हणताय, आपल्या देशाची सेंट्रल बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर त्या संस्थेचं नेमकं काम काय आहे? म्हणजे अंकुश ठेवणं हे माहिती आहे, पण कशा कशा पद्धतीने आणि काय काय ऍक्सेस त्यांच्याकडे आहेत? रिझर्व्ह बँक ही ऍक्च्युअल काही बँक नाही, जसे आपण रोज एखाद्या बँकेत जातो, पैसे भरतो, चेक भरतो आणि तिकडनं घेतो, अशी ती काही बँक नाही. ती या सगळ्या बँकांच्या वरती अंकुश ठेवणारी, त्यांना नियमामध्ये काम करतात का नाही ते बघणारी, याच वेळेला क्रॉस बॉर्डरवरती काम करणारी. म्हणजे ज्या वेळेला आपल्या पैशाचा विनियोग बाहेरच्या देशांमध्ये करायचा आहे किंवा बाहेरच्या देशांचा पैसा आपल्याकडे आणायचा आहे, तर या बाबतीत पण करणारी रिझर्व्ह बँक आहे. आपल्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर आजी आजोबांचं काम रिझर्व्ह बँक करते. आजी आजोबांना एक्झॅक्ट काम माहिती नसतं की आपला मुलगा जाऊन काय करतो, तो बँकेत आहे, अरे मग तो बँकेत कॅशियर आहे का, तो लोन प्रोसेस करतो का, तो काउंटरला बसून चेक फायनल करतो का, तो प्रोडक्ट्स विकतो बँकेत, हे आजी आजोबांना माहिती नसतं. त्यांना माहिती असतं तो या बँकेमध्ये आहे, त्याला एवढी सॅलरी मिळते, त्याच्यातनं तो एवढे EMI भरतो आणि एवढे पैसे बाजूला टाकतो. मग हे बाजूला टाकलेले पैसे आहेत, त्याचा योग्य विनिमय त्याच्या कुटुंबासाठी आणि एकत्र कुटुंबासाठी कसा करायचा, कसा झाला पाहिजे, याच्यामध्ये आर्थिक येणारी संकट किंवा याच्यामध्ये लागणारे वर्षातले काही एक वेळा करायचे खर्च आणि ह्याचबरोबरचे त्यांच्या फ्युचरसाठी लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंट, हे सगळं करायचं काम जसं आजी आजोबांकडे असतं तसंच सेम गोष्ट रिझर्व्ह बँकेकडे असते. की आपल्या देशामध्ये किती बँक आहेत, से आपण म्हटलं की 1000 बँक आहेत, मग 1000 बँकेतनं देशातला किती पैसा फिरतोय, बरं मग हा एवढा असंच पकडलं की 1000 कोटी रुपये फिरत आहेत, तर मग त्या 1000 कोटींमध्ये फॉरेनच्या माणसांचे काही पैसे आहेत का, मग ते जर आपल्याला या 1000 कोटीमधले समजा 150 कोटी रुपये जे फॉरेन ट्रान्झॅक्शन मध्ये वापरले जात आहेत, म्हणजे काय तर मी 150 कोटी रुपये बाहेरच्या सत्तेला देतो, $US कॉमन बोललं जातं की अमेरिकन्सना मी माझे 150 कोटी रुपये देतो आणि त्याच्या बदल्यात त्यांचं समजा एक 50 कोटीचं चलन घेतो. मग 50 कोटीच्या चलनातनं माझ्याकडे त्याच्यातनं वस्तू येतात आणि त्या वस्तूंचा उपयोग करून मी माझ्याकडचं प्रोडक्शन वाढवतो, म्हणजे मी माझ्याकडची अर्निंग कॅपॅसिटी वाढवतो. अर्निंग कॅपॅसिटी वाढली की त्याचा सेल जास्त होणार, सेल जास्त झाला की त्याचे पैसे जास्त येणार, पैसे जास्त झाले की आपल्या इकॉनॉमीमध्ये पैसा अवेलेबल होणार, सो दॅट पैशाची पर्चेसिंग पॉवर वाढून इंटरनॅशनल लेवलला त्याची एक्सचेंज पॉवर कमी होईल. बरं, याच्यासाठी म्हणून आता हे सगळं कसं फॉर्म करायचं हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे. प्लस अंतर्गत बँकांवरती कुठे काही अयोग्य कारभार नाही ना चाललेत किंवा चुकीच्या पद्धतीने नाही ना चाललेत किंवा एकांगी नाही ना चाललेत, हे सगळं बघणं, हे सगळं काम रिझर्व्ह बँकेचं आहे. म्हणजे त्याला आता 100 वर्ष, हो 100 वर्ष झाली. 1925 ची स्थापना आहे आणि त्याच्या आधी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रेरणेने आणि प्रयत्नाने ते सुरू झालं आणि अनेक इकॉनॉमिस्ट होते अर्थात. हो अर्थात. पण ते स्वतः इकॉनॉमिस्ट असल्यामुळे आंबेडकर आणि इकॉनॉमी ही किती महत्वाची आहे याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी आरबीआयची स्थापना केलेली. म्हणजे हे त्यांचं आणखीन एक मोठं काम. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये सर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कुठले सेंट्रल बँकेकडे जे अधिकार आहेत किंवा छोट्या बँकेपासून ते अगदी SBI, बँक ऑफ इंडिया अशा नॅशनलाइज बँकांपर्यंत सगळ्यांवर त्यांचं लक्ष असतं आणि कुठल्या पद्धतीचा गैरव्यवहार किंवा काही त्याला लूप होल राहू नये याची ते काळजी त्यांच्या नॉर्म्सने घेत. कारण त्यांची जबाबदारी ही जनतेच्या पैशाची आहे. त्यांना जनतेचा पैसा जो आहे, जो पण काय त्यांची म्हणजे जनतेचा पैसा म्हणजे त्यांचं सेव्हिंग, त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि त्यांचं अर्निंग,
ह्या तिन्ही माध्यमात जिकडे चलन हा एक इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरच्या पैशाची जपणूक झाली पाहिजे. हे त्यांचं सगळ्यात मोठं काम आहे. नोटबंदी ज्या कारणासाठी करतात, किंवा नोटबंदी पहिल्यांदा झाली नाही आपल्याकडे याच्या अगोदरही 7-8 इन्स्टन्सेस आहेत ज्यावेळेला स्वातंत्र्यानंतर नोटबंदी झाली, आणि 7-8 इन्स्टन्सेस आहेत जिकडे नोटबंदी झाली आपली. तर त्या इन्स्टन्सेसच्या वेळेला जशी इकॉनॉमिकल कारणं वेगळी होती, तशीच यावेळेला पण कारणं वेगळी आहेत. आणि त्या कारणांच्या साठी म्हणून एक वन ऑफ द मार्ग, ज्यावेळेला इकॉनॉमी तुमची थोडीशी डायल्यूट व्हायला लागते, इकॉनॉमी कदाचित नॉन प्रोडक्टिव्ह किंवा फक्त नंबर्स द्यायला लागते, त्यावेळेला अशा पद्धतीचे काही स्ट्रेट उपाय असतात जे थेट नागरिकापर्यंत पोहोचतात, असे त्यांना घ्यावे लागतात. म्हणजे तशाच पद्धतीनं असं म्हणता येणार नाही, पण कुठेतरी इनडायरेक्टली इकॉनॉमीशी संबंध आहे म्हणून पण त्यांनी काही बँका मर्ज केल्या काही प्रमाणात, की एवढ्या सगळ्या बँकांना कुठे मॅनेज करायचं. आज प्रायव्हेट बँका आल्या, 4 जणांच्या स्टाफवरती त्या अख्खी ब्रांच चालवतात, वेळेस आपल्याकडच्या नॅशनलाइज बँकेमध्ये एनी टाइम 10 जणांचा स्टाफ असतो. चला, नॅशनलाइज बँकेची भूमिका ही नोकरी तयार करणं किंवा नोकरी आहे त्या ठिकाणी देणं अशी जरी असली, तरी शेवटी त्यांची भूमिका ही पण असली पाहिजे की जे पण आपण करतोय ते कॉस्ट सेव्हिंग मध्ये केलं पाहिजे. जनतेने आपल्याकडे डिपॉझिटसाठी पैसा दिलाय, आहे आपल्याकडे पैसा, त्याला मार्जिन मिळतंय म्हणून कसाही वापर, असं नाही करता कामा. त्यांनी तिकडे कॉम्पिटिटिव्हली गोष्टी केल्या पाहिजेत, आणि ह्याच अनुषंगाने करण्यासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेचं काम आहे. आणि अशीच रिझर्व्ह बँक जर काम नसेल करत, तर मग आपला फॉरेन एक्सचेंज आणि डोमेस्टिक एक्सचेंज ह्याच्यातला रेशो डायल्यूट होतो. म्हणजे हा जर रेशो जर नाही करता आला तर तो तुमच्या इकॉनॉमीला खाली घसरवू शकतो. ह्या दोघांच्या मधला कॉमन फॅक्टर म्हणजे गोल्ड. गोल्डकडे मी येणार आहे सर, फक्त मला त्या आधीने तुम्हाला विचारायचं की आता ह्या सेंट्रल बँक RBI हे जे तुम्ही वर्णन केलं, तर ते अत्यंत दयाळू इन्स्टिट्यूट वाटते की ते आपल्या सगळ्यांची इकॉनॉमी सांभाळून घेते. मग ते नोटा का नाही छापत डायरेक्ट की हे घे बाबा तुला? हा फार कॉमन प्रश्न आहे. म्हणजे हे फार कॉमनली मला विचारलं जातं वगैरे सगळं. हा, म्हणजे तुमच्याचकडे नोट आहेत काय, त्याच्यामध्ये जायचंय? जसे प्रिंटआउट आपण एखादे 4 मारतो तसे मारायचे. पण कसं आहे ना, नोटांच्या मध्ये परचेसिंग पॉवर असते. तुम्ही ज्यावेळेला एक नोट कोणाला देता त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी तुम्हाला तेवढे पैसे देणं बांधील आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी मिळालं पण पाहिजे, नाहीतर आपण देण्याला काही अर्थ उरत नाही. एक छोटं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, की समजा आपल्याकडे 1000 माणसं आहेत, 1000 माणसं आहेत भारत देशामध्ये, आणि प्रत्येकाकडे 100 रुपये, म्हणजे टोटल भारतामध्ये 1 लाख रुपये आहेत. आता तुम्हाला समजा सफरचंद घ्यायची आहेत, आणि आपल्याकडे 30 किलो सफरचंद आहेत, 70 रुपये पर केजीला. ओके, आता तुम्ही म्हणालात तसं जर मी 100 रुपयाच्या अजून नोटा छापल्या तर प्रत्येकाकडे अजून 1 लाख रुपये येतील, म्हणजे 2 लाख रुपये भारतामध्ये तयार होतील. पण त्याने सफरचंदांचा सप्लाय वाढला का? ती तेवढीच आहे. मग माणूस काय म्हणणार, आता माझ्याकडे 100च्या ठिकाणी 200 रुपये आहेत, तू कितीला विकतो? 70 रुपये, मी 75 देतो, तू मला दे. दुसरा एखादा येणार, तो म्हणणार मी 80 देतो, तू मला दे. तिसरा येणार, तो म्हणणार मी 100 देतो, तू मला दे. असं झाल्यानंतर सफरचंदाची आवक तर आलीच नाही, पण त्याची किंमत मात्र वाढली. त्यामुळे जी गोष्ट 70 रुपयाची आहे ती गोष्ट 100 रुपयाची होईल. ओके, हे वन वे ट्रान्झॅक्शन होईल जर नुसत्याच आपण नोटा छापल्या किंवा नुसती आपण कॉईन छापली, करन्सी छापली आणि काम केलं तर. सो इकॉनॉमीचा हा बेसिक नियमच आहे. जर डिमांड वाढते तर कुठेतरी सप्लाय कमी होतोय, कोणत्या तरी गोष्टीचा सप्लाय कमी होतोय. जर कुठेतरी सप्लाय वाढतोय म्हणून कुठेतरी डिमांड कमी होते. जर याच्यातलं दोन्हीतलं एकांगी जर चाललं तर ती पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स होते. त्याच्यामुळे हे आपण असं करून चालणार नाही. हा, असं करणाऱ्या पण संस्था आहेत, म्हणजे ज्या फर्स्ट वर्ल्ड इकॉनॉमी ज्यांना म्हणतो, की ज्यांच्याकडे खूप पडून आहे, खूप पैसे पडून आहेत, खूप गोष्टी पडून आहेत, ते असं करतात कारण त्यांच्याकडे अशा पद्धतीने सपोर्ट करायला त्यांचे दुसरे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत जे अजून त्यांनी मार्केटच केले नाही, किंवा जे त्यांना मार्केट करण्यासाठी त्यांनी थांबवून ठेवलेत स्वतःकडे, आणि ते उद्या मार्केटला टाकले तर ही गॅप भरून काढू शकतात. म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये 30 किलो ना, तो लगेच दुसरे 50 किलो टाकेल. आता बोला तुम्ही भाव काय तो, डिमांड आली की लगेच प्राइसिंग कमी होणार. मग कशाला मी जास्त देऊ? मग मी 70 चे 80 कशाला करू? तू 65लाच दे मला.
बरोबर तुझ्याकडे आहेत ना जास्त पैसे, मग तू मला 62लाच दे. बरोबर. सो असा फरक असल्यामुळे ते शक्यतो पॉसिबल होत नाही. पण मग ते कंट्रोल करणं सगळं आरबीआय कडे आहे. सगळा हा विषय आरबीआय कडे. आणि मग सोन्याविषयी त्यांचं काय धोरण असतं? सोन्याविषयी पण त्यांचं काही हो हो हो. आता जे सोन्याचं चालू आहे, चांदी सोनं आहे ना, आपल्याकडे सर्वसामान्य माणसांकडे सोनं म्हटलं की दागिना हे एक समीकरण लागलेलं. मला तेच विचारायचं की इमोशनल इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंटच नाहीये ती, तो काहीतरी एक आपल्या संस्कृतीचा भाग, संस्कृतीचा भाग आहे, आपल्या परंपरेचा भाग आहे. त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघावं का? हो, आता बघायला पाहिजे, कारण आता जग बदलतंय. पूर्वीचं जग वेगळं होतं. पूर्वी जेवढ्या आपल्याकडे आक्रमणं झाली ती त्याच्यासाठीच झाली की यांच्याकडे सोन्याच्या खाणी आहेत, लुटून न्या, यांना काही फरक नाही पडणार आहे. आता तसं नाही झालं. आता जगभरामध्ये सोनं किंवा कोणतंही मेटल, सोनं चांदी कोणत्याही पद्धतीचं मेटल घ्या तुम्ही, ते मेटल हे चलन स्वरूपात पण बघितलं जातं, ज्याच्या टॉपला सोनं आहे. आता सोन्याचा यूज हा फक्त दागिन्यांसाठी नाहीये. सोन्याचा इंडस्ट्रियल यूज आहे, मेडिकल यूज आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सोन्याचा यूज आहे. तर त्याच पद्धतीने आज ज्या वेळेला चलन म्हणून बघितलं गेल्यामुळे चलनाला चलन म्हणून पण सोनं वापरलं जातं. म्हणजे जर तुम्हाला काय म्हणायचं ना, चलन खरेदी करायचं असेल, सोनं खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला US डॉलरमध्येच खरेदी करता येतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तुम्हाला इंटरनॅशनल मार्केट, मग आता तुमच्याकडे US डॉलर नसतील तर तुम्ही कसे परचेस करणार? सोनं वितळून तुम्ही परचेस करा. हे तुमच्याकडचं सोनं तुम्ही मार्केटमध्ये टाका, त्याच्या अगेन्स्ट US डॉलर घ्या आणि मग तुम्हाला काय प्रतीचं सोनं पाहिजे ते तुम्ही परत परचेस करा. अच्छा. सो या US डॉलर आणि सोनं यांच्यातल्या डिमांड सप्लायच्या फरकामुळे आपल्याकडचे रेट्स जे असतात ते खूप डिफ्लेक्ट आणि इन्फ्लेट होतात. ओके. म्हणजे सोन्याचा भाव खाली पडला की तिकडे US डॉलरचा वाढतो. तर US डॉलरचा का वाढतो? जसं तुम्ही म्हणालात की त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचं का, तर हो, असे बघणारे ऑलरेडी लोक जगामध्ये आहेत. ऑलरेडी अशा मोठमोठ्या संस्था आहेत की ज्या त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. त्यांचं काम आहे की त्यांना ज्यांनी कॅपिटल दिलेलं आहे त्यांना जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देणे. मग त्याच्यासाठी म्हणून ते त्याच्यातली सोन्याची चलनाची भूमिका बाजूला काढून सोन्याला ऍज अ इन्व्हेस्टमेंट फॅक्टर म्हणून बघतात, एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून बघतात. मग ते काय करतात की असे जे लोक आहेत की ज्यांना आता सोन्याची गरज आहे, आता उदाहरणार्थ मला समजा उद्या देशामध्ये काही नोटा छापायच्या, जुन्या नोटा काढायच्या आहेत आणि त्याच्यामधला बॅलन्स भाग आपल्या आरबीआयला सोन्याच्या स्वरूपात ठेवायचा आहे, तर मग त्यांना तेवढं सोनं कमी पडतंय, मग ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणार, तेवढं सोनं विकत घेणार. मगच ते तेवढ्या अमाऊंटच्या जो रेशो ठरलेला असतो त्यांचा, त्या अनुषंगाने ते नोटा छापणं. अच्छा, हा एक काही रेशो असतो का? हा, रेशो असतो. हो हो, असं बरंच ऐकलं होतं. हो हो. नेमकं काय की तेवढं सोनं तुमच्याकडे आहे, तेवढ्या नोटा तुम्ही शक्यतो काय सोन्याच्या व्हॅल्युएशन्सच्या अनुषंगाने सोनं, मी म्हटलं तसं डिमांड सप्लाय प्रमाणे वाढतं आणि सोन्याचाच वापर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून पण होतो. तर आता ह्या दोन्ही म्हणजे तुमच्या गोष्टीची प्राइस का वाढते, तर आयदर त्याचे मल्टिपल यूज आहेत म्हणून त्याची प्राइस वाढते. मग त्याची आणि त्याच बेसिसवरती तुम्हाला तुमचं पण चालवायचंय, म्हणजे तुमचं घर पण त्याच्यावरती चालवायचंय. तर मग तुम्हाला त्याच्यातली रिस्क असेसमेंट करावी लागते की सोन्याची प्राइस का वाढू शकते, किती वाढू शकते, डॉलरची प्राइस खाली येते का. कारण इन्व्हेस्टर जो आहे त्याला रिटर्न्स पाहिजेत. इन्व्हेस्टरला जर पैसे परत पाहिजे असतील तर इन्व्हेस्टर काय म्हणणार की मला पैसे परत पाहिजे, तू मला सांगितले 10% परत देणार, नाहीतर मला बँका 60% देतात, मग मी तुझ्याकडे कशाला आलोय. सो तू मला एक्स्ट्रा देणार, मग त्या माणसांना वेगळा ऑप्शन बघायला लागतो. मग उद्या काय होतं की फेडरल बँक, आता आत्ताच्या घडीला अमेरिका ही नंबर 1ची इकॉनॉमी पकडली जाते किंवा US डॉलर हे सगळ्यात मॅक्झिमम यूज मधलं चलन पकडलं जातं. त्यांच्याकडचे फेडरल रिझर्व्हने रेट वाढवले की तुम्ही मला बॉन्ड्स घ्या, आमच्याकडनं बॉन्ड्स घेऊन जावा, आमच्याकडे डिपॉझिट ठेवा. अगोदर 60% रेट होता, आता 8% घेऊन जावा किंवा 9% घेऊन जावा. गोल्ड बॉन्ड, ओनली बॉन्ड्स. तर मग काय करतात, ज्यांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते गोल्ड वितळवतात, ते त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट सोडतात आणि बॉन्डमध्ये जातात, कारण तिकडे 2% जास्त मिळतात. मग ते काय करतात, मग त्यावेळेला काय होतं, गोल्डचा सप्लाय वाढतो मार्केटमध्ये, सप्लाय वाढला की प्राइस खाली येते, सप्लाय जास्त झाला की प्राइसिंग खाली येतं. मग प्राइसिंग खाली झालं की मग गोल्डची प्राइस खाली उतरते आणि डॉलरची प्राइस वाढते. बरोबर. पण परत तुम्हाला जर म्हणजे ज्याला परचेस करायचंय गोल्ड ते पण तर डॉलरमध्येच करायचंय. तर हे डॉलरचं जे गणित आहे, जे इंटरनॅशनली गोल्डशी संबंधित गणित आहे,
आता मला प्रेक्षकांना सांगायचंय की प्रत्येक घरात सोनं असतं, कारण की आभूषणात त्याचा वापर होतो आणि तो मंगल कार्यामध्ये ते अंगावर मिरवलं जातं आणि प्रत्येक बाईला सोन्याचा सोस असतोच. पण सोन्याकडे आता 2010 साली जर 12,000 रुपये प्रति तोळा प्रति 10 ग्रॅम जर सोनं जे होतं ते आता झाले 1.5 लाखाच्या वर. बरोबर. तो जरी तुम्ही विचार केला तर 15 वर्षात किती 12,000चे 1.5 लाख म्हणजे 10 साधारण 10 पट्टी 10-20-15 पट्टी. म्हणजे मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट 15 वर्षापूर्वी सोन्यात केले असते तर आज ते 50 लाख ते 75 लाख रुपये मला रिटर्न, एवढे रिटर्न नाही मिळत अजून भारतामध्ये कुठल्याच ह्याला मिळालेले नाही. बरोबर. तर हे इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं सिम्पल आहे. हे जर लोकांना खरंच आता कळत चाललंय आणि हे कळलं तर लोक सोन्याकडे त्या इमोशनच्या पलीकडे जाऊन पुढे बघणार आहेत. तर याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, कारण की घरात पडून नाही राहणार आता सोनं. आता सोनं बाजारात येणार परचेस केलेलं, तर त्याचं काही वेगळं स्वरूप दिसू शकेल का, की खूप सारं सोनं वाहतंय, पडून नाही, स्टक नाही. हा ऑलरेडी स्लो लेवलला दिसायला लागलेला आहे. भारतातल्या इन्व्हेस्टर्स तर तुम्ही म्हणताय तसंच आहे की ना, सोनं घ्यायचं म्हणजे बाबा लग्नाच्या दृष्टीने किंवा मुंजीच्या दृष्टीने किंवा अजून तत्सम कार्याच्या दृष्टीने पुढच्या पिढीला हा, म्हणजे ते घेतलेलंच असतं कंटिंजन्सीसाठी. पण कंटिंजन्सी कधीच वापरत नाही की बाबा ते गहाण टाकलं किंवा ते वितळवलं आणि पैसे. लास्ट ऑप्शन सोनं असं पदर वगैरे काढलं माझं. म्हणजे आता घरामध्ये फक्त शेवटच्या मिलचे पैसे शिल्लक आहेत किंवा उद्या दुपारपर्यंत जेवायलाच नाहीये घरात काही, तर त्यावेळेला मी जाऊन सोनं काढणार. पण तसं मार्केट नाहीये. सी, आपल्या जगाच्या पूर्ण युनायटेड नेशन्स मध्ये साधारण 190 पेक्षा जास्त देश आहेत. त्यातले जर आफ्रिकन कंट्रीज वगैरे जर बाजूला काढले किंवा आपल्यासारखे थर्ड लेवलचे किंवा सेकंड लेवलचे डेव्हलपिंग इकॉनॉमीज बाजूला काढल्या, तर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज ज्या आहेत, ज्या साधारण 30 ते 40 कंट्रीज आहेत, त्या कंट्रीजने सोन्याचा चलन म्हणून वापर, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून वापर केलाय. म्हणजे त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो. आता कसं झालंय, पूर्वीसारखं फिजिकल गोल्ड मिळत नाही तुम्हाला किंवा घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर गोल्ड घ्यायचं असेल, आता ते म्युच्युअल फंडाच्या युनिट्सच्या माध्यमातून पण मिळतं. त्याला गोल्ड ETF म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंडिंग युनिट्स असं त्याला म्हणतात. त्या माध्यमातून पण तुम्ही घेऊ शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला काही फिजिकल गोल्ड मिळत नाही. काही अशा स्कीम्स पण असतात की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या फिजिकलमध्ये कन्वर्ट करून पण तुम्ही घेऊन जाऊ, म्हणजे तुमच्याकडे स्टोअर करू शकता. पण ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑप्शन घेताय त्यावेळेला तुम्ही फिजिकल घेता कामा नये. कारण फिजिकल घेता म्हणजे तुम्ही त्याचा वापर करण्यासाठी घेता. तो अल्टिमेट यूज आहे, तो फायनल यूज आहे. इन्व्हेस्टमेंट हा अल्टिमेट यूज नाही. इन्व्हेस्टमेंट ही एका उद्दिष्टाने केली जाते. त्याच्या मागे कुठली तरी एक ठाम भूमिका असते की मला हे पैसे आत्ता लागणार नाहीयेत, 10 वर्षानंतर माझ्या या गरजेसाठी हे पैसे लागणार आहेत. सो तोपर्यंत ही गरज भागावी म्हणून आत्ताच्या रेट ऑफ रिटर्न्सच्या बेसवरती मला जर सेम रेट ऑफ रिटर्न मी पकडला तर मला 10 वर्षांनी किती पैसे मिळतील, त्याच्यासाठी म्हणून वन ऑफ द ऑप्शन गोल्ड पकडला जातो. आणि निश्चितच प्रत्येकाने गोल्ड ह्या गोष्टीकडे आता परंपरा किंवा दागिने किंवा आभूषण संस्कृती हे न बघता जगाबरोबर चाललं पाहिजे. जग ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतंय त्या पद्धतीने आपणही केली पाहिजे. पूर्वी हे आपल्याला माहित नव्हतं, आता माहिती पडायला लागलंय तुम्हाला. आपण डायमंड घेऊ, अजून काही वेगळ्या आभूषण आणि ती संस्कृती बनवू आपण, प्रश्नच नाही. आपण माझं असं म्हणणं, आता जी जेनझी जनरेशन आहे त्यांना गोल्डचं किंवा सोन्याचं एवढं हे नाही, बिलकुलच आकर्षण. आई वडिलांच्या कपाटातल्या सोन्याकडे पुढच्या आपल्या इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बघतात. ही जी पिढी आहे यांच्याकडे थोडासा जो भविष्याचा विचार जो आहे तो आदल्या पिढीपेक्षा खूप लेट येतोय. त्यांना सध्या अशामध्ये आहे की म्हणजे आदली पिढी विचार करते मी पहिलं कमावतो, मी ते जपतो आणि मग मी ते वापरतो. यांचं थोडंसं बदललंय, डिफ्लेक्शन झालंय की मी पहिलं वापरून बघतो, त्याच्यातली मजा घेतो आणि मग मी सेव्ह करतो, मग काही अडचण नाही. सो हा थोडासा जनरेशन गॅप आहे किंवा थोडासा इकॉनॉमी मधला अवेलेबिलिटीचा गॅप आहे. पण ही फेज आहे, ही फेज पुढे जाऊन परत बदलते. आणि या फेजनुसार म्हणजे ज्या आपल्या देशाला तसं बघायला गेलं, स्वातंत्र्य मिळून आणि त्याच्यानंतर अर्थकारण समजून घेऊन जगाच्या पटलावरती येऊन टेक्निकली 70 वर्ष झाली, त्याच्यावरती नाही झाली. आणि आज ज्या इकॉनॉमीज ज्या आपण बघतोय, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज आहेत किंवा सेकंड वर्ल्ड कंट्रीज आहेत, यांना 200 वर्षांचे इतिहास आहेत. सो त्यांच्याकडचा जो पिढीतला माणूस आहे, जसं आजी आजोबा म्हटलं, ते त्यांचे साधारण 20 आजी आजोबा आहेत
ज्यांनी ती हो, हो, त्यांना चाकोरी घालून दिलेली आहे. म्हणजे जे ज्यांचं विभाजन झालेलं आहे असेही खूप देश आहेत ना. हा आहेत ना. अमेरिका तरी 200-300 म्हणाल, पण त्याच्याही आधी तुम्ही फ्रान्स, इटली, हो. जर्मनी, त्यांच्या तर राज्यग्रंथीच आहेत. म्हणजे किती हा किती त्यांना तर जुने आहेत. लिगसी वेगळी आहे. जुन्या इकॉनॉमी म्हणजे त्यांच्यावर आक्रमण नाही झाली, त्यांनी बरोबर. जगावरती त्यांनी आक्रमण केली. केली. आणि आपल्याकडे एक्झॅक्टली ऑपोजिट झालं की आपण आपली एक लाईफस्टाईल बसवली, आपण आपले त्या पद्धतीने चालू राहिलो, आपण प्रत्येकावरती ती विश्वास ठेवत गेलो, त्यामुळे आपल्यावरती आक्रमण झाली. कदाचित त्यातूनच आला असावा का हा थॉट की बाबा ही आक्रमण होत आहेत आणि लुटलं जाते, घरात थोडं काहीतरी वाचवून ठेवावं. तेव्हा चलनच सोनं होतं, बरोबर. म्हणजे तेव्हा दागिनाच होता, पैसा त्यावेळेला नव्हता, पैसा त्यामुळे नव्हता. ते चलनच वाचवून ठेवलं. हो, हो. मग सोनं ठेवायची सवय लागली. मग ती हळू आता मला असं वाटतं लग्नामध्ये जेव्हा बोलणी करायला बसलेत आणि मुलीला किती लाखांचे ETF देणार, गोल्ड ETF किंवा बॉन्ड, होऊ शकतं, हे होऊ जर चर्चा शकतं. झाली तर थोडं प्रोग्रेस होऊ शकतं. म्हणजे त्याच्यासाठी थोरल्या माणसांनी पण तेवढी दानत आणि तेवढी थोडी विशाल बुद्धी दाखवली की बाबा हा- पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की कुठे चाललंय जग, काय चाललंय, किंवा काय पद्धतीने त्याचा यांच्या भविष्यासाठी उपयोग होऊ शकतो की आणि मग त्या अनुषंगाने आपण इकडनंच पायाभरणी का नको घालून द्यायला की तुम्ही ETF घ्या किंवा तुम्ही या संस्कार करा, बाबा तुमचं लग्न या पद्धतीने करा, रिसेप्शन या पद्धतीने करा, आणि हे राहिलेले पैसे ते तुम्ही ETF मध्ये टाका. तर आता मला हे सोनं हा खरं तर न संपणारा विषय आहे. अगदी, आणि तो अगदी. आपल्या प्रश्नच नाही. इमोशनचा विषय होता, आता तो इकॉनॉमीचा विषय, प्रॉपर आलाय इकॉनॉमी आलाय. असे अनेक विषय आहेत बरोबर. म्हणजे जे कळत नाहीत, पण त्याविषयी आपल्याला सजगता असणं आवश्यक आहे. बरोबर. त्यातलाच एक शब्द आम्ही नेहमी ऐकतो, तो म्हणजे GDP. GDP. हा, त्याचं एक तर फुल फॉर्म हो. पासून त्याचं नेमकं म्हणणं काय आहे ते जरा आम्हाला सांगा. मी तुम्हाला मग आपल्याच एक्झाम्पल मध्ये सांगतो. GDP हा टेक्निकल विषय, हे टेक्निकल नाव आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरं. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तुम्ही लिटरल मिनिंग बघायला गेलात तर न कळण्यासारखं काहीच नाही. ते वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय. पण इकॉनॉमीमध्ये त्याचा संबंध काय, जसं मी मगाशी म्हटलं, इकॉनॉमी डिमांड आणि सप्लाय या विषयावरती चालते. डिमांड ही क्रिएट होते चैनीच्या गोष्टीतनं आणि गरजेच्या गोष्टीतनं. गरजेची गोष्ट आपल्याकडे तयार होते का आपण लोकांकडनं घेतो, हा जो तयार होते हा जो भाग आहे किंवा आपण जो घेतो हा भाग आहे, याचा एकत्रित विचार म्हणजे GDP. म्हणजे आता आपल्या मगाच्याच एक्झाम्पल मध्ये की आई वडील, त्यांची 3 मुलं आणि त्यांचे संसार, तर या पूर्ण घराचा GDP काय, तर आई वडिलांचं उत्पन्न प्लस मुलांनी केलेलं उत्पन्न आणि याच्यातनं होणारा खर्च, एकूण कुटुंबाचं उत्पन्न. एक खर्च. तो जो आहे खर्च, ते डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. म्हणजे पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वर्षाकाठी समजा 1 कोटी रुपये असेल आणि त्यांनी त्याच्यातला 80 लाख रुपये खर्च केला, सगळ्यांनी तर तुम्ही 80 लाख रुपये खर्च केला, हे डोमेस्टिक प्रोडक्ट झालं. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही इकॉनॉमीमध्ये ते पैसे परत पाठवलेत, तुम्ही तुमच्याकडे ठेवलेले नाहीत, ते पैसे तुम्ही इकॉनॉमीमध्ये पाठवले. सो अशा पद्धतीने इकॉनॉमीला चालना दिली. म्हणजे इट बिकम्स अ फ्युएल टू कीप द डिमांड आणि सप्लाय सायकल रोलिंग. 80 लाख रुपये तुम्ही ज्या वेळेला इकॉनॉमीमध्ये टाकताय, 1 कोटी रुपये 5 जणांनी कमवल्यानंतर, त्यावेळेला तुम्ही इकॉनॉमीतल्या डिमांड आणि सप्लायला, प्रॉडक्टला, गरजेच्या वस्तूंना आणि चैनीच्या वस्तूंना फ्युएल देत आहे. म्हणजे त्यांची डिमांड कॉन्स्टंट ठेवत आहे. याच्यामध्ये GDP मध्ये आपण देशाचा एक GDP, त्याच्यावरनं मग देशाचं काय ठरतं नेमकं, की देशाची कॅपॅसिटी काय आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये 125 कोटी लोक आहेत, त्याच्यातली साधारण निम्मी लोक तुम्ही बाजूला काढा, सिनियर सिटीजन, लहान मुलं आणि स्त्री वर्ग की जो नॉन कमावत आहे. सो 60 कोटी लोक जी कमावती आहेत, ती कमावती आहेत म्हणजे किती किती पैसे आणतायत आणि ते किती इकॉनॉमीत परत टाकतायत. 60 कोटी रुपये, प्रत्येकाने 1 रुपया कमावला असं जर घटकावर आपण धरलं तर 60 कोटी रुपये त्यांनी कमावले आणि त्याच्यातले समजा 10 कोटी रुपये बाजूला ठेवले फ्युचर कंटिंजन्सी, फ्युचर प्रॉब्लेमसाठी, तर 50 कोटी रुपये ते परत देशात लावत आहेत. अच्छा. मग त्या 50 मधनं परत 55 क्रिएट होत आहेत, 55तला परत 10% बाजूला राहतोय आणि परत 49 कोटी रुपये याच्यामध्ये येत आहेत. सो प्रत्येक फॅक्टरला एक GDP तयार होतोय, एक सायकलला. आता ती सायकल वेगवेगळी आहे. ज्या वेळेला तुमच्या देशामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार असं म्हणतो, त्यावेळेला मी समजा तुमच्या देशामध्ये आणून एक 10,000 कोटी रुपये लावणार आहे, एक 15 ठिकाणी मी प्लांट टाकणार आहे, तर मग मला हे लक्षात आलं पाहिजे की माझे 15,000 कोटी किंवा 10,000 कोटी आहेत ते मला परत कधी मिळतील. मग त्याच्यासाठी तुम्हाला किती कमाई करावी लागेल, मग त्याच्यासाठी तुम्ही किती प्रोडक्शन करणार, मग त्याच्यासाठी तुम्ही किती सेल करणार, मग त्याच्यातनं मला किती प्रॉफिट मिळणार आणि मग माझे पैसे कसे रिकव्हर होणार. सो ह्याचा एक सर्वांगीण विचार करता मला हे लक्षात आलं पाहिजे की हो, तुमच्या देशामध्ये एवढे पैसे लावू शकतो मी,
कारण तुमच्या देशामध्ये एवढी प्रोडक्शन करायची कॅपॅसिटी आहे, एवढी सर्व्हिसेस डिलिव्हर करायची कॅपॅसिटी आहे, एवढा सपोर्ट द्यायची तुमच्या देशामध्ये कॅपॅसिटी आहे. एक्सपेन्सिव्ह. सो त्याचा एक सगळ्यात फर्स्ट इंडिकेटर इज अ जीडीपी. त्यामार्फत कोणत्याही बाहेरच्या माणसाला माहिती नाही, त्याने तर फक्त नकाशावरती बघितलेलं आहे, त्याने तर नुसतं ऐकलेलं आहे की तुमच्याकडे या IT सेक्टर खूप चालतं, तुमच्याकडचं एज्युकेशन सेक्टर्स मधनं निघणारे विद्यार्थी आहेत ते ऑल ओव्हर वर्ल्ड जातात, त्यामुळे तुमचं एज्युकेशन सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे, तुमचं मेडिकल सेक्टर आहे, मेडिकल टुरिझम वरती पण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे चालतात. सो त्याला लक्षात येतं की ही वेगवेगळी सेंटर्स आहेत जिकडे डोमेस्टिक प्रोडक्ट क्रिएट होत आहे. मग त्याला इकॉनॉमीचा अंदाज ह्या GDP आणि या गोष्टीवरनं येतो बऱ्याच. हा, इकॉनॉमी म्हणण्यापेक्षा डिमांड आणि सप्लाय, यांच्या देशात डिमांड कशाची आहे आणि यांच्या देशात सप्लाय कशाचा आहे, मग ह्याच्यात आपल्याला पैसे मिळू शकतात का? बरोबर. हा एक सर्वसामान्य विचार कोणत्याही धंदेवाल्याचा. हे त्याच्यासाठी झालं. आपल्यासाठी म्हणजे आपण म्हणूया की GDP म्हणजे ही तुमची इकॉनॉमिक वृत्ती. आता आपल्यासाठी म्हणायचं झालं ना तर छोटं एक एक्झाम्पल देतो. पूर्वी 12वी असणाऱ्या माणसाला 10,000 रुपये पगार मिळायचा. आज या माणसाने आपल्याकडे पैसे लावले, त्याने एक टेक्नॉलॉजी लावली, त्याच्याशी रिलेटेड मी एक कोर्स केला, मला आता 12,000 रुपये मिळतील. तो मला 12,000 रुपये द्यायला तयार आहे. बघा, तुम्ही शिक्षण काही वाढवलं नाही, तुम्ही कोर्सची काय म्हणतात ना, तो एक ऍडिशनल कोर्स काय तो करायला लागला, वेगळा खूप मोठा काळ तुम्हाला आयुष्यातला द्यावा नाही लागला आणि तुमचं उत्पन्न 2,000 रुपये म्हणजे 20% वाढलं. मग अशा पद्धतीने तुमच्या सेम एजमध्ये जर तुमची उत्पन्न क्षमता वाढायला लागली तर तुमच्या घराचा GDP वाढायला लागला. सो अल्टिमेटली कमाई करणाऱ्या लोकांचा GDP वाढायला लागला. म्हणजे हे ज्यावेळेला कॉल सेंटर झालं ना त्यावेळेला ही बाब प्रकर्षाने लक्षात आली की ज्यांना डेटा एंट्री करता येते त्याला तुम्हाला काही कुठलं टेक्निकल स्किल नकोय, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त डेटा एंट्री करायची. तर डेटा एंट्री ऑपरेटर्सना खूप चांगले पैसे मिळायला लागले की तिकडे तुम्हाला कुठे बुद्धीचा यूज नाही करायचा. हे असं आहे, हे असं छापून काढा, हे असं आहे, हे असं लिहून काढा, हे असं आहे, हे असं तयार करून द्यायचे, पैसे घेऊन जावा. जे अगोदर नव्हतं त्यांना कोणी किंमतच द्यायचं नाही, कारण त्यांच्याकडे एक व्हॅलिड सर्टिफिकेट म्हणा किंवा एक तुमच्या एज्युकेशनचं सर्टिफिकेशन करणारा कागद अवेलेबल नव्हता. आता त्या कागदाची गरज न लागता तुम्हाला पैसे मिळायला लागले. सो तुमचं डोमेस्टिक प्रोडक्शन वाढलं, तुमच्या डोमेस्टिक माणसाच्या हातामध्ये पैसे यायला लागले, ऑटोमॅटिकली घरामध्ये पैसे कमावणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. घरामध्ये वाढायला लागली तशी एरियामध्ये वाढायला लागली, तशी पालिकेमध्ये वाढायला लागली, तशीच स्टेटमध्ये आणि तशीच कंट्रीमध्ये वाढायला लागली. तो मग GDP वर कमी जास्त डेफिनेटली जीडीपी बेसिकली तुमची कन्झम्पशन पॉवर बघतो. पण कन्झम्पशन पॉवरला म्हणजे आपण रिव्हर्स सायकोलॉजीने विचार केला तर कन्झम्पशन मी कुठून करणार? जर माझ्या आडात असेल तर पोहऱ्यात येणार, आडातच नसेल तर मी पोहऱ्यात कुठून आणू? सो आडात आणायचं काम किंवा पोहऱ्यात कुठून यायचं काम याचे इंडिकेटर्स GDP आहे. करेक्ट आहे. आणि या सारखाच अजून एक फॅक्टर आहे जो अफेक्ट करतो प्रत्येकावर, जो परिणाम करतो प्रत्येकाच्या जगण्यावर, आर्थिक परिस्थितीवर, आणि खूप बोंबाबोंब करतात लोक म्हणजे जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो ते म्हणजे टॅक्सेस. हो, किती बोजा आमच्यावर वाढवलाय आणि किती टॅक्सेस लावतात आणि सगळ्या आमचा टॅक्सचा पैसा गव्हर्नमेंटला देतो आम्ही त्यातनं. हे अगदी 1000% बरोबर आहे की त्या टॅक्सच्या पैशातनं रस्ते बांधले जातात किंवा काय असेल बेसिक सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, पण त्याचा टॅक्स आणि गव्हर्नमेंटच्या योजना किंवा गव्हर्नमेंटच्या टॅक्स पॉलिसीचा काय संबंध आहे? याला ना मी एक छोटं एक फार इतिहासात काळात जाईन. मला आत्ता बोलताना तुमच्या बोलण्यातनं एक एक्झाम्पल मला आठवलं, वाचलेलं होतं हे जुनं. संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी इकडे कोकणच्या जवळ म्हणजे आता जिकडे धरमतरचा किनारा माहिती असेल तुम्हाला, मुंबई धरमतर बरेच पोहणारे वगैरे, रेपाळी जी पोहली, हा एक्झॅक्टली. तर धरमतर हा शब्द कुठून आला तर त्याचा रेफरन्स टॅक्सची आहे की ती जी तर होती, ती जी खाडी होती ती क्रॉस करून जायला त्यावेळेची गव्हर्नमेंट म्हणजे त्यावेळेचे जे कोणी राजे होते ते टॅक्स घ्यायचे. तर हा जो शब्द आहे हा टॅक्सचा आहे. आणि तो जो टॅक्सचा कसा आहे तर तुम्हाला इकडनं तिकडे त्यावेळेच्या तिकडच्या स्थानिकांचं म्हणणं काय होतं की आम्ही तुमच्या अगोदर म्हणजे राजांच्या अगोदरच्या काळामध्ये यांना काही पैसे द्यायचो नाही किंवा याला कुठला टॅक्स द्यायचो नाही. तर मग तुम्ही आल्यानंतर, कारण महाराजांनी संभाजी महाराजांच्या का शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्यावरती टॅक्स लावला इकडनं तिकडे सोडायला असं काहीतरी का संभाजी महाराजांच्या काळात. मग तिकडच्या स्थानिकांनी सांगितलं जाऊन राजांना, अहो आम्ही तर याच्या अगोदर काही द्यायचो नाही, मग तुम्ही का आमच्याकडनं घेताय?
संभाजीराजांना हे लक्षात आलं आणि त्यांनी तो टॅक्स माफ केला. कशासाठी माफ केला? तर धर्मासाठी माफ केला, म्हणून ती धर्मतर झाली. ओके. हा, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही ऍस्पेक्ट येतात की टॅक्स का घेतला जायचा, तर त्या दोन्ही किनारपट्टींची जपणूक करणे, त्याला मेंटेन करणे, त्याच्यामध्ये डागडुजी करणे, याच्यासाठी पैसा कुठून आणायचा. तर त्याचा वापर जे लोक रोज करतात त्या लोकांकडनं काहीतरी एक्स अमाऊंट ही आपण घ्यावी, ज्याच्यातनं निधी जमा करून त्याचा मेंटेनन्स करावा. पण ज्या वेळेला त्याच्यावरती एखादी व्हॅल्यू तुमच्याशी अटॅच होते, त्यावेळेला सरकार पण त्या गोष्टी सोडून देतं. तुमच्या क्षेत्रातलं म्हणायचं झालं तर एंटरटेनमेंट टॅक्स फ्री करायचे, आता एंटरटेनमेंट टॅक्स राहिला नाही, पण पूर्वी तो टॅक्स फ्री करायचे. त्यामुळे तिकिटांचे प्राइजेस साधारण 20-30% खाली जायचे. बरोबर, टॅक्स फ्री. दॅट वॉज फॉर द पर्पज. जिकडे टॅक्सचं जे पर्पज आहे त्याच्यावरचं एखादं चांगलं पर्पज, बेनोव्हेलंट पर्पज, अख्ख्या समाजाच्या किंवा त्या जनतेच्या दृष्टीने हिताचं पर्पज जर सरकारला दिसलं तर सरकार त्यावेळेला तो टॅक्स पण सोडून देतं. त्याच पद्धतीने आता हे जसं मी तुम्हाला ऐतिहासिक काळातनं सांगितलं, त्यावेळेला चौथाई घेतली जायची, त्यावेळेला एक शिवाई नावाचा टॅक्स होता. बरेच टॅक्सेस महाराजांच्या काळामध्ये पण होते, जे पुढे नंतर जशी जशी आक्रमणं बदलली त्या पद्धतीने ते बदलायला लागले. सारा म्हणायचे, सारा शेतसारा किंवा जमीन सारा. आजही आपण घेतो आजही आपल्याला जमीन पट्टी भरायला लागते, गावपट्टी भरायला लागते, घरपट्टी भरायला लागते. हे सगळे टॅक्सचे प्रकार आहेत. पट्टी आहे. हा, हे सगळे टॅक्सच आहे. त्याच्यात काही वेगळा विषय म्हणजे हे काही वेगळे नाही आहेत पैसे, याला टॅक्सच स्वरूप आहे. आता सगळ्यांचा आजोबा बनून बसलेला टॅक्स म्हणजे जीएसटी. काय आहे जीएसटी? हा खूप शब्द. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे जीएसटी हा चेनवरचा लागणारा टॅक्स आहे, जो फायनल कन्झ्युमर भरतो कायम. म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणजे कसं की बाबा मी हेरंब कुलकर्णी, मी काही उत्पन्न जे काही केलेलं आहे ते माझ्या अकाउंटला जे आलेलं आहे त्याच्यावरती मी भरला जाणारा तो टॅक्स, तो इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स आला. जीएसटी म्हणजे मी एसी घेतला, तर एसी घ्यायला मी XYZ दुकानामध्ये गेलो, त्यांनी इनव्हॉइस लावला, त्याच्यामध्ये 9% करून त्यांनी 18% माझ्याकडनं जीएसटी घेतला. बरोबर. त्यांनी का घेतला? कारण त्यांनी ज्या कंपनीकडनं परचेस केला त्या कंपनीने का घेतला? तर त्यांनी ज्यांच्याकडनं माल घेतला तर त्या मालावरती का घेतला? कारण त्याच्यावरती कोणाचा लेबर एम्प्लॉय झाला. सो असा सगळा जो चेन आहे, या सगळ्या चेनवरती लागणारा जो टॅक्स आहे तो जीएसटी आहे. आणि जीएसटी हा कायम फायनल कन्झ्युमरच पे करतो, कायम. काही त्याला अपवाद आहेत पण ते जास्त नाहीये. कायम जीएसटी कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर इनडायरेक्ट टॅक्सेशन असतं. सदन देशांना बाजूला ठेवा तुम्ही. आता तर दुबईमध्ये वगैरे किंवा UAE मधले साऊदी कंट्रीजमध्ये पण त्यांनी इनडायरेक्ट टॅक्सेशन वॅट या नावाखाली सुरू केलेलं आहे. बिकॉज त्यांना आता हे लक्षात यायला लागलं की आपण ज्या काही सेवा जनतेला देतोय त्याच्यामध्ये मधले जे टप्पे आहेत त्याच्यावर कुठेच आपण जनतेकडनं कोणताही कर घेत नाहीये, तो त्यांना फुकट जातोय आणि त्याची व्हॅल्यू राहत नाही. आणि सेकंडली कसं आहे की आता त्यांना ते मेंटेन करण्यासाठी पण पैशांची गरज आहे म्हणा, किंवा एक व्हॅल्यू ॲडिशनची गरज आहे. त्यामुळे पण ते त्या ठिकाणी त्या अनुषंगाने जात आहेत पुढे. बरोबर. तर जीएसटी हा कर हा इनडायरेक्ट टॅक्सेशन खाली येतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवून, म्हणजे तुम्हाला काही जीएसटी डिपार्टमेंटची नोटीस येत नाही की तुम्ही एसीवरचा टॅक्स भरा. तुम्हाला इनव्हॉइस येतं आणि त्या इनव्हॉइस प्रमाणे तुम्ही पेमेंट केलं की तुमची जबाबदारी संपली. तसंच त्या डीलरची आहे, त्या डीलरने कंपनीला पेमेंट केलं की त्या डीलरची जबाबदारी संपली. कंपनीने त्याच्यावरचा टॅक्स जो आहे त्याच्या प्रॉफिटवरचा, म्हणजे कंपनीने तुम्हाला समजा 20,000 रुपयाला एसी विकला, ज्याच्यामध्ये कंपनीचं आणि डीलरने तुम्हाला विकला 20,000ला आणि डीलरने कंपनीकडनं 18,000ला घेतला असेल, तर 18,000वरती 18%, तुमच्या 20,000वरती 18%, म्हणजे अल्टिमेटली तो 2,000वरतीच 18% जातो. ओके. कारण की तुमचा इकडचा 18% त्या 18%ला सेट ऑफ होतो. ओके. हा एक सर्वसाधारण ठोकताळा झाला. याच्यामध्ये काही सर्व्हिसेस किंवा काही गुड्स असे पण आहेत की ज्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने टॅक्सेशन लागतं, पण कुठेही डबल टॅक्सेशन लागत नाही किंवा कुठेही एकाच गोष्टीवरती दोनदा टॅक्स दिला जात नाही. हा एक गैरसमज आहे इकडचा. हॉटेलचं अजून मला गणित कळलेलं नाही. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धती वॅट अजून असते. हो, आहे. वॅट अजूनही लिकरवरती आणि पेट्रोलवरती अजूनही वॅट असतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. कारण त्यांचं आणि जीएसटीचं अजून मधलं रिकन्सिलेशन पेंडिंग आहे. लग्न झालेलं आहे साधारण असाच काहीतरी विषय आहे
की त्यांच्या काही म्हणजे कसं आहे माहितीये का की व्हॅट आहे हा स्टेट लेवलच्या सेलवरती लागतो. तर त्या स्टेटला आता समजा आपल्याकडे साधारण 36 राज्य आहेत, 36 स्टेट टॅक्सेस आहेत, तर जेवढी लिकरची डिमांड महाराष्ट्रात आहे तेवढीच कर्नाटकात आहे असं नाही, तेवढीच गुजरातमध्ये असं नाही. मग जर समजा उद्या आपण जर जीएसटी त्याच्यावरती लावला तर आपल्याला त्यांच्या पर्सेंटेजमध्ये त्यांना पैसे परत द्यावे लागतील ना, कारण त्यांचा स्टेट रेव्हेन्यू आहे तो. आज मी लिकरवरती 28% किंवा 30% टॅक्सेशन घेतोय, 25% घेतोय, तर मग मला त्या गव्हर्नमेंटला तेवढाच हे द्यावा लागेल. तेच जर रेशो मी 22% वरती आणला तर 3% मी कुठून देणार? नाहीतर मला त्यांना 3% कमावण्यासाठी दुसरा कुठला तरी मार्ग दिला पाहिजे, नाहीतर मला त्यांना सबसिडी दिली पाहिजे, नाहीतर मला त्यांना कुठला तरी असिस्टन्स दिला पाहिजे जो इक्वल टू 3% असतो. ते जीएसटीत पण काही लोक चोरी करतातच भरपूर, म्हणजे भरत नाही किंवा कोणाचं बुडवतात, दिलाच जात नाही किंवा काय. म्हणजे आपल्याकडे ना सर इंटरेस्टिंग, आपल्याकडे किंवा माहित नाही जगाच्या पाठीवर माणसाची एक वृत्ती आहे की ज्या सेवा म्हणून दिलेल्या आहेत ना त्या चोरीत कशा कन्वर्ट करायच्या. म्हणजे जे आपण बघा पेन बँकेतले बांधून ठेवतो, पेन 2 रुपयाचं पेन बांधून ठेवतो आपण. हे करतो की ग्लास जो असतो पाणी पिण्याचा तो बांधून ठेवतो. म्हणजे आपल्याकडे गटाराचं काम केलं तर त्याची झाकणं 4थ्या दिवशी गायब होतात. तर माणूस तर ते ना चोरी करण्याच्या गोष्टी आपण शोधतो. आपण एटीएम सारखी चांगली यंत्रणा हे केली तर आपण एटीएम फोडण्याचे प्रकार सुरू केले. आपल्याकडे डिजिटल करन्सी झाली सुरू तर त्याच्यात ऑनलाईन फ्रॉड, सायबर सुरू झाले. तसे ना इकॉनॉमीत सुद्धा खाचेखोचे शोधून खूप गुन्हे आजपर्यंत झालेले आहेत. माझ्या ऐकिवातला सगळ्यात मोठा त्यातला म्हणजे शहनशाह मंडळाचा हर्षद मेहता. कारण त्यावेळेस 500 कोटी, त्यावेळेस 90 साली 500 कोटी तुलनेने आता मला माहित नाही इकॉनॉमीचं काय, पण ते मोठंच होतं. एसबीआयला त्यांनी जो काही 500 कोटीचा सफेद रंगाचा लावला होता चुना, तो हर्षद मेहता इतका गाजलाय ती स्कॅम. त्याच्यानंतर केतन पारेख झाले, आपले नीरव मोदी झाले, तुमचे मेहुल चोक्सी झाले, असे वेगवेगळी नावं आपण वाचत असतो की हे लोकांनी काहीतरी एक आर्थिक घोटाळे केले आहेत, आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, बँकांचे बुडवले आहेत किंवा काही, आणि ते मग गेले असं ते बातम्या. तर ज्यांच्यामध्ये एक नाव आहे अब्दुल करीम तेलगी. बरोबर, त्याचा एक घोटाळा गाजला होता तो स्टॅम्प पेपर आणि त्याचा होता. तर ह्यांचा काही ताळमेळ आहे का? हे जे इकॉनॉमिक घोटाळे आणि तेलगी हे सेम आहेत? नाही, तसं नाहीये. काय असतं माहिती, घोटाळे करताना किंवा क्रिमिनल माइंड ठेवत असताना क्रिमिनल हा कायम सिस्टम किंवा कायदा या 2 मधल्या त्रुटींवरती काम करतो. अब्दुल करीम तेलगीने सिस्टम मधला प्रॉब्लेम शोधून काढला किंवा सिस्टम मधला लॅक्युना म्हणा किंवा त्याच्यातली जी डिस्क्रिपन्सी होती ती शोधून काढली किंवा ती त्याला मिळाली, त्याने त्या अनुषंगाने विचार केला. हे जे चोक्सी म्हणताय किंवा हर्षद मेहता म्हणताय यांनी कायद्यातले जे प्रॉब्लेम्स होते किंवा कायद्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या किंवा ज्या तरतुदी होत्या त्याच्यातला कमकुवतपणा शोधला आणि त्याच्यावरती काम केलं. सो टू बी व्हेरी फ्रँक, यांनी इकडे कायद्यात हा प्रॉब्लेम आहे ना, मग आपण याचा फायदाच घेऊया, इंटेन्शनली केलं असं दिसतं. तिकडे तेलगीने, म्हणजे हे माझं मत झालं, तेलगीने तिकडे इंटेन्शनली करण्यापेक्षा चान्स घेतला. हा ऍडमिन मधला प्रॉब्लेम आहे. असं म्हणतात की तेलगीला मुद्रणालयातलं, सरकारी मुद्रणालयातलं प्रिंटिंगच मशीन मिळालं होतं ज्याच्यावरती स्टॅम्प छापले जायचे. आता ते त्याने कुठून काढलं, कसं काढलं, काय काढलं, त्याचे बरेच काय म्हणतात क्लेम्स अनक्लेम्स आहेत, सरकारी गोष्टींमध्ये पण गेलेले आहेत. पण त्याने त्या कायद्यातली नाही काही कुठली त्रुटी शोधून काढली. त्यांनी ज्यावेळेला फर्स्ट टाइम ज्यावेळेला त्यांचे स्टॅम्प पकडले गेले आणि व्हेरीफाय केले गेले तर सरकारी लोकांचे पण असे काही निर्देश आहेत की हो हे आपल्या सरकारी मुद्रणाची मॅच होत आहेत म्हणून. अच्छा, पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळलं की ते ज्या पर्टिक्युलर टेक्निकल गोष्टीशी मॅच होत आहेत ती ऑलरेडी आपण बाहेर काढून टाकलेली आहे किंवा त्याला प्रिंटिंग मधनं बाहेर काढलेलं. ते पर्टिक्युलर मशीन होतंय त्याला आपण आपल्या मुद्रणालयातनं प्रिंटिंग प्रेसमधनं बाहेर काढलेलं आहे आणि तेच नेमकं त्याने मिळवलं आणि त्याच्यावरती त्याने हे सगळं केलं. हर्षद मेहताने आता कसं असतं माहिती आहे का, आज जसं आपण मगाशी तुम्ही जसं म्हणालात की बँकांचं काय काम असतं,
तर बँकांना करन्सी कंट्रोल करायची असते आणि जो पैसा फिरतो तो कंट्रोल करायचा असतो. तो कंट्रोल करताना बँकांना पण स्वतःला गरज लागते बऱ्याचदा, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी वगैरे. मग त्याच्यासाठी म्हणून बँका काय करायच्या पूर्वी, म्हणजे ज्यावेळेला हर्षद मेहतानी वगैरे काम केलं त्यावेळेला त्या करायच्या ना, आता तुमची एक बँक आहे, तुमच्याकडे 1,000 रुपये अधिक पडून आहेत आणि मला एक्झॅक्ट 400 रुपये पाहिजेत, तर मग मी काय करायचो, मी तुम्हाला एक पत्र द्यायचो, त्याला बँक रिसिट्स म्हणायचे, की मला तुम्ही 400 रुपये द्या, मी त्याच्यासाठी माझ्याकडची सरकारी सिक्युरिटी तुमच्याकडे तारण म्हणून ठेवतोय. तुम्ही म्हणायचं हो माहिती आहे मला, सगळं काही माहिती आहे, तुम्ही पण ती बँक रिसिट ऍक्सेप्ट करायचा आणि तुम्ही मला 400 रुपये द्यायचा. हे कायदा आहे, बँकेने बँकेलाच दिला पाहिजे, हा कायदा होता. ह्याच्यामध्ये आला ब्रोकर, हो, आणि त्या ब्रोकरने ही ऍडजस्टमेंट मी करून देतो, तुम्ही या बँकेकडे का जाता, तुम्ही या बँकेकडे जावा. आणि मग त्याच्यामध्ये असं झालं की बँकेला पैसे द्यायचे ना, मग ब्रोकरमध्ये आल्यामुळे बँकेने ब्रोकरला पैसे दिले, ब्रोकरने ते पैसे मार्केटमध्ये वापरले, त्याच्यात नफा कमवला आणि त्या ड्यू डेटला त्या बँकेला परत देऊन टाकले. अशातला विषय गेला ब्रोकरने. आता त्यातलं सगळ्यात टॉपचं नाव हर्षद मेहता. हर्षद मेहताचं शेवटपर्यंत म्हणणं असं होतं, मी तर लिगलच व्यवहार केले, माझ्याकडे सगळ्याचे कागद अवेलेबल आहेत, यांनी कधी बघितलेच नाहीत कागद, किंवा यांचं काय झालं मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे लक्षात आलं की मी तुमच्या 100 रुपयाचा वापर करून मी दुसरे 50 रुपये कमवलेत, 70 रुपये कमवलेत, काही वेळेला तर 200 रुपये कमवलेत. आणि अशा पद्धतीने ते व्यवहार झाले. आता हा फायदा त्याने कायद्यातल्या प्रोव्हिजनचा घेतला. ह्याने पण काय केलं, केटेनने, म्हणजे केतन पारेख कंपन्यांचे भाव वाढवायचा, त्याचा गट होता, त्या गटांच्या मार्फत तो भाव वाढवायचा. भाव वाढवल्यानंतर त्या कंपन्यांच्या शेअरच्या अगेन्स्ट कर्ज घ्यायचा, कर्ज घेऊन आलेले पैसे परत मार्केटमध्ये लावायचा, नंतर त्याचे भाव खाली पडायचे. खाली पडले की बँका काय रिकव्हर करणार, म्हणून मग त्याच्यानंतर शेअर्सच्या अगेन्स्ट ज्या वेळेला तुम्हाला कुठलंही कर्ज पाहिजे असेल किंवा कोणतंही बॉरोईंग करायचं असेल तर त्याच्यावरती लिमिटेशन्स पडले आणि ते कायदे कडक झाले. किंवा बँक रिसिट ज्या वेळेला ट्रान्सफर होतात त्याच्यातले कायदे कडक झाले. मग त्याच्यामध्ये आरबीआयने मध्ये माणसं बसवली, खरंच करतायत का नाही, त्याची ऑडिट स्ट्रिक्ट केली, हे सगळं नंतर झालं. सेम गोष्ट ऍडमिन प्रॉब्लेम जिकडे झाला होता, ज्याचा फायदा तेलगीने घेतला, की बाबा तुम्ही प्रिंटिंग प्रेस काढताय बाहेर तर मग ती प्रॉपरली डिस्ट्रॉय झाली पाहिजे, ती कुठल्याही थर्ड पार्टी माणसाच्या हातामध्ये जाता कामा नये. हा नंतर कायदा स्ट्रिक्ट झाला. तो ऍडमिन होता, तो ऍडमिन इश्यू होता की तो गेलं बाबा मी उद्या भंगारवाला आहे, मी उद्या भंगारवाल्याला तुमचा कायदा काय बाबा, हे आपण मुद्रणालयाच्या बाहेर काढलं की ते स्क्रॅप केलं, याचा रिपोर्ट बनवा. तो रिपोर्ट बनवला, सगळं झालं, भंगारवाला छापतोय असा प्रकार झाला. मग त्यांनी त्याच्यानंतर कायदे आणले की नाही, त्याचा रिपोर्ट आला पाहिजे की ते मशीन डिसमेंटल झालंय, त्याचा आता परत तुम्हाला यूज करता येणार नाही. आणि तसं झाल्यानंतरच ती गोष्ट क्लोज झाली असं समजलं जाईल. हे तेलगीच्या प्रकरणातनं सरकार शिकलं आपलं, किंवा आरबीआय शिकली आणि त्याच्यावरती अंकुश टाकला. सरकार शिकलं, प्रगती झाली. आपल्याकडे आता तेलगी हा विषय बोलता बोलता तुम्ही पटकन हर्षद मेहता थ्रू शेअर मार्केट नावाच्या एका महत्वाच्या विषयावर बोललात. आणि एका अर्थतज्ञाला समोर बसून आपण, मी टिप नाही मागणार, घाबरू नका, दोन शेअर वगैरे. मला सांगा की हे जे म्युच्युअल फंड्स आता खूप ऍड चालली आहे, क्रिकेटर्स ऍड करतात, जे काही सेलिब्रिटीज आहेत ते ऍड करतात की भले ते जोखीम आहे पण घ्या. आता हे सरकारच सांगते तुम्हाला की तुम्ही घ्या, किंवा बऱ्याचशा सरकारी यंत्रणा पण आहेत. आता ही नॅशनलाइज बँक आहे, SBI वगैरे, यांचे पण मध्ये तर ते म्युच्युअल फंड शेअर्स आणि एक नवीन आलेली क्रिप्टो नावाची करन्सी, या 3 गोष्टींबद्दल एक धावता आढावा तुम्ही घेऊ शकाल? अवश्य, नक्कीच नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे थोडक्यात, म्हणजे अगदी बेसिक लेवलला सांगायचं झालं तर एक कंपनी आहे, ती कंपनी एक 10 प्रोडक्ट बनवते आणि त्याच्यातनं एक समजा एक 10% किंवा 20% प्रॉफिट कमावते. तर ते कंपनीला प्रोडक्शन करून ती गोष्ट सेल करून रिकव्हरी करण्यासाठी जो काही लागणारं जे मूळ कॅपिटल आहे, भांडवल ज्याला आपण म्हणतो, ते भांडवल ती शेअर्सच्या माध्यमातून अवेलेबल करून घेते. की बाबा माझ्याकडे मला 1 लाख रुपये पाहिजे आहेत हे सगळं करायला, तर मी 10,000 शेअर्स इश्यू करतो 10 रुपयाच्या अनुषंगाने, सो दॅट माझ्याकडे 1 लाख शेअर्स येतील. सो त्या कंपनीचे 10,000 लोक मालक होतात.
कारण त्यांनी सीड कॅपिटल ज्याला म्हणतात किंवा ज्याला मूळ भांडवल जे आपण म्हणतो ते त्यांनी 1 लाख रुपये लावलेलं असतं. आता ज्या वेळेला मी बाहेर जातो, आता मी त्या 10,000 समजा एक माणूस आहे, तर मी बाहेर गेलो, आता यांना एक्स माणसाला समजा याच्यातलं शेअर होल्डिंग पाहिजे असेल, तर आता मी ते देऊ शकणार नाही, म्हणजे ऍज अ कंपनी म्हणून मी ते देऊ शकणार नाही. मग तो काय करतो की त्या दुसऱ्या शेअर होल्डरला म्हणतो की मी ते खरेदी करतो, तू किती दिलेस कंपनीला? 10 रुपये ना, मग मी 11 देतो, तू मला दे. अच्छा. आणि मग अशा पद्धतीने दुसरा अजून एक तयार होतो, तो 12 देतो, मग असा कोणी 13 देतो. याच्यात म्हणजे चढ उतार होतात आणि ते केवळ कंपनीच्या परफॉर्मन्सवरती, कंपनीकडे असणाऱ्या ऑर्डर्सवरती, कंपनी किती कोण चालवतंय त्याच्यावरती, त्याच्याकडेच्या जे फायनान्शियल्स आहेत त्याचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद, ह्याच्यावरनं सगळ्या गोष्टी कळतात की ही कंपनी खरंच किती वेळ काम करू शकेल, यांच्याकडे किती माणसं काम करतात. ह्या पूर्ण अभ्यासावरती ज्या वेळेला एखादा डिसिजन घेतला जातो त्यावेळेला ती गुंतवणूक होते. आता हे डिसिजन घेणारे जी लोक आहेत हे स्पेशलिस्ट लोक आहेत, ज्यांचं कामच रोजचं असं आहे की प्रत्येक कंपनी अशा पद्धतीने असेस करायची आणि त्या पद्धतीने त्या कंपनीमध्ये पैसे लावायचे. याच्यामध्ये मी 2 प्रमुख भाग बोललोय. पहिला जो भाग जो मी बोललो की ज्या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक माणूस येऊन म्हणतो की तुमच्या 10 रुपयाचे 11 रुपये घ्या किंवा 12 रुपये घ्या, त्या ठिकाणी तुम्ही पहिले इक्विटी शेअर होल्डर आहात आणि तुम्ही थेट शेअर्समध्ये व्यवहार करताय. थेट म्हणजे तुमच्या आधेमध्ये कोणी नाहीये, तुम्हाला दुसरा माणूस अप्रोच होतोय, तुमच्यामध्ये व्यवहार होतोय आणि व्यवहार संपतो. याच ठिकाणी ज्या वेळेला मी दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बोललो की अशी अभ्यास करणारी माणसं आहेत, बरोबर, ज्यांना त्या क्षेत्रातलं कळतं, ती माणसं तुम्हाला सांगतात तुम्हाला किती पाहिजे, असाचे पाहिजेत ना, इकडे नका ठेवू तुम्ही, किंवा तुम्ही 10चे 11 देताय ना, 11 नका देऊ, हे आपल्याला 10.5 मिळू शकतं, किंवा या 10 रुपयाची प्राइस खाली पण पडू शकेल 9 रुपयापर्यंत. त्यांना काय म्हटलं जातं? या माणसांना म्युच्युअल फंड अनालिस्ट किंवा म्युच्युअल फंड हाऊसेस म्हटलं जातं, ज्यांच्याकडे असे माणसं एम्प्लॉय केलेले असतात आणि ते या क्षेत्राचे अभ्यास करतात. प्रत्येक म्युच्युअल फंडाचा हा एका पर्टिक्युलर क्षेत्राशी थोडासा जास्त निगडीत संबंध असतो आणि त्या अनुषंगाने ते अभ्यास करतात आणि ते त्यांच्याकडे येणाऱ्या इन्व्हेस्टरला, म्हणजे जसं मगाशी मला कळलं की बाबा या कंपनीचा ग्रोथ चांगला आहे म्हणून मी 11चे 12 द्यायला तयार आहे, पण मला नाही कळलं तर मी अशा म्युच्युअल फंड एजन्सीजकडे जातो, त्यांना सांगतो की माझ्याकडे 200 रुपये तुम्ही मला पैसे लावून द्या किंवा तुम्ही मला इन्व्हेस्ट करून द्या, आणि मग ते त्यांच्या अभ्यासानुसार इन्व्हेस्ट करून देतात. तिसरा महत्वाचा भाग जो तुम्ही म्हणालात की क्रिप्टो ही अतिशय नवीन कॉन्सेप्ट आहे, अतिशय वेगळी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही पहिल्या 2 कॉन्सेप्टमध्ये आपण ऍक्च्युअल डॉक्युमेंट हाताने फिरवतोय हे आपल्याला लक्षात येतं. क्रिप्टोमध्ये ऍक्च्युअल असं हाती डॉक्युमेंट काही फिरत नाही, हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल माध्यमातून केलं जातं. क्रिप्टो ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ती एक ब्लॉक चेन तयार केली जाते. चेन आहे ती फक्त, म्हणजे जसं मगाशी मी जीएसटीच्या बाबतीत लूपचं एक्झाम्पल दिलं, तसंच क्रिप्टोच्या बाबतीत पण लूप आहे. हा सगळा लूप आहे, तुमच्या हातात काहीही नाही. तुम्हाला एक पर्टिक्युलर एक्सचेंज आहे, म्हणजे आता ते ॲब्सोल्युटली वेबसाईट किंवा ॲप्सच्या माध्यमातून चालतं. तुम्ही त्या ॲपवरती जायचं, तुम्ही तिकडे तुमचे INR भरून ती करन्सी घ्यायची म्हणजे काय, तर त्याचे युनिट्स येतात, त्यांच्याचकडे तुमचं डिमॅटिंग अकाउंटिंग असतं आणि त्याच्यामध्ये तुमचे ते युनिट जमा होतात आणि त्याची परत डिमांड सप्लायच्या बेसवरती त्याची किंमत जास्त आणि किंमत कमी होत राहते. जर तुम्ही घेतलेल्या प्राइसपासून किंमत जास्त मिळाली तर तुम्ही ते युनिट्स परत त्याच मार्केटमध्ये घेणाऱ्याला तुम्ही विकून टाकू शकता. पण क्रिप्टो हे चलन म्हणून स्वीकारणारे पण देश आहेत. क्रिप्टो चलन म्हणजे टेस्ला सारख्या कंपन्या अमेरिकेमध्ये क्रिप्टोच्या माध्यमातून गाड्या विकतात की तुमच्याकडे क्रिप्टो करन्सी किती आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आणि म्हणजे माहितीतलं नाव म्हणजे बिटकॉइन. बिटकॉइन 65 लाख रुपये अशी मी काहीतरी म्हणजे बिटकॉइन हे एक संतोषी नाकामोको नावाचा कोणी एक माणूस होता, ऍक्च्युली त्याची आयडेंटिटी आजतागायत नाही मिळाली म्हणून कळतं. त्याने याचा पाया घातला 2008ला आणि ते अमेरिकन आणि यांच्याकडे खूप चाललं, कारण की ना याच्यामध्ये पेपर ट्रेल नव्हता, तुम्हाला डायरेक्टली ट्रेस करायला असं काही नाही, पण तुम्ही त्याची व्हॅल्यू घेताय. म्हणजे तुम्ही आणि मी बसून बोललेलो की माझ्याकडे एक कॉईन आहे तांब्याचं, त्याची माझ्या मते व्हॅल्यू 100 रुपये. मग असेच तुमच्यासारखे अजून 10 जण भेटले, एकाने 101 सांगितली, एकाने 102 सांगितली. माझ्यासारख्याला लक्षात आलं की अरे यांच्याकडच्या कॉईनची व्हॅल्यू वाढते म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, मी 103 रुपये देतो तुम्हाला. तुम्ही एका कागदावरती मला लिहून दिलं किंवा तुम्ही मला एक फक्त SMS पाठवला
की ठीक आहे मी एवढे एवढे तुम्हाला कॉइन्स देतो म्हणून. त्या SMS च्या धर्तीवरती मी तिसऱ्या माणसाला पकडलं आणि त्याला म्हटलं तू 105 दे. माझ्याकडे बघ, आता बघा माझ्याकडे काहीही नाही, माझ्या कोणत्याही अकाउंटला किंवा माझ्या कोणत्याही रेकॉग्नाइज चॅनलमध्ये कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही, पण मी व्यवहार चालू ठेवलेले आहे. आणि तिकडे तुमच्या देशात नाही चालत, पण बाहेरचे काही असे देश आहेत जिकडे क्रिप्टोमध्ये विषय म्हणजे क्रिप्टोमध्ये व्यवहार करणं व्हॅलिड पण पकडलं गेलेलं आहे. आपल्याकडे हे 2011 साली सुरू झालं वरच्या लेअरमध्ये, सधन लेअरमध्ये. 2011 नंतर ते 2013 ते 2017 मध्ये बऱ्यापैकी फोपावलं. RBIने त्याच्यावरती भरपूर सर्क्युलर्स काढली की हे स्पेक्युलेटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये व्यवहार करू नका, याच्यामध्ये फसगत होण्याचे चान्सेस आहेत. सर्क्युलर काढूनही माणसं काही आपल्याकडची ऐकत नाहीत, कारण शॉर्ट मनी, फास्ट मनी. जसं तुम्ही म्हणालात 65 लाख रुपयाला एक बिटकॉइन मिळतं. 65 लाख रुपये म्हणजे झालं काय? म्हणजे तुम्ही त्याच्या टर्म्स मध्ये सोन्यामध्ये गेलात तर किती किलो सोनं होईल त्याच्यात? असं बोलायला तर काय मी इंग्लंडचा राजा आहे, मी असंच आहे ते. पण असंच आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे, एवढ्याच विश्वासावरती चालतं. आणि प्रत्येक याच्यात क्रिप्टोमध्ये महत्वाचं काय ठरलं ना, की ज्या स्टेजला जो माणूस जातो ना त्याची ती जबाबदारी, ओरिजिनल माणसाची काही जबाबदारी नाही. ओके, हा जो तिथे आता एक्झिस्ट करतो त्याची जबाबदारी. बस, मला ओरिजिनल माणसाकडे जायचं नाही. कोण आहे ओरिजिनल माणूस? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, की अजूनही त्या माणसाची आयडेंटिटीच माहिती नाही. पण मग आपल्याकडे आपण वेट अँड वॉच असंच नाही. हा, तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो 2017 पर्यंत. 2018ला त्यांनी बँकांनाच निर्देश दिले की तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये चालणारे ट्रान्झॅक्शन असणारी अकाउंट्स आहेत नाही बंदच करा किंवा त्यांना ऑपरेशन्स पासून थांबवा. त्याच्या अगेन्स्ट माणसं कोर्टामध्ये गेली आणि आय गेस 2020ला का 2021ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते 2018चं सर्क्युलर कॅन्सल करा. तुम्ही असं बँकांना थांबवू शकत नाही व्यवहार करण्यापासून. व्यवहार चालू आहेत, व्यवहारामध्ये काही म्हणजे थोडक्यात म्हणजे चलन हे देशाविरुद्ध वापरलं तर नाही जात आहे, पण मग ते काय म्हणतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला आक्षेपार्ह काय आहे, असं आक्षेपार्ह पकडून देण्यासारखं काही नव्हतं. गंमत बघा, सुप्रीम कोर्टाने असं केल्यानंतर 2021 साली त्याला आपल्या गव्हर्नमेंटने पण एक पद्धतीचं रेकॉग्निशन दिलं, त्याच्यावरती टॅक्स लावला की तुम्ही असं करताय का, बरं ठीक आहे आम्हाला काही त्याला व्हॅलिड तर नाही करता येणार, मग ठीक आहे मग तुम्ही कमाई करताय 30% आम्हाला द्या. त्याला नाव दिलं व्हर्च्युअल डिजिटल असेट्स, VDA. 2021 साली टॅक्स लावला. 2023 साली गव्हर्नमेंटने आपलीच स्वतःची क्रिप्टोकरन्सी रुपी म्हणून लॉन्च केली. हा, पण तरीही महत्वाची गोष्ट अशी आहे की आजही ते व्हॅलिड चलन नाही. जसं नोट हे चलन आहे, कॉइन हे चलन आहे, तशी क्रिप्टोकरन्सी आजही चलन नाही भारत देशामध्ये. आत्ता 2026च्या बजेटमध्ये सेबीने, आता हे क्रिप्टोकरन्सीज भरपूर आहेत, कॉइन DCX आहेत वगैरे अशा पद्धतीतले भरपूर चलन, ते सगळे मोबाईलच्या ॲप्सच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून चालतात. त्यांचे ऑफिसेस पण असतील इकडे, रजिस्ट्रेशनसाठी त्यांना घ्यावी लागतात इकडे ऑफिसेस. त्या सगळ्यांना निर्देश दिलेले की तुम्हाला सेबीला त्याचे रिटर्न्स जे असतात, जसे आपण इन्कम टॅक्सचे भरतो, GSTचे, तसे त्यांचे रिटर्न्स, त्या रिटर्न्सच्या माध्यमातून सगळ्या क्रिप्टोकरन्सी होल्डरची माहिती द्यावी लागेल. अच्छा, आता अगदी या बजेटमध्ये त्यांनी त्याला हे करा, म्हणजे अशा पद्धतीने तो कंट्रोल घेतला जातो. इकॉनॉमीमध्ये एक चलन तयार होतंय आणि ते चलन निर्माण करण्यासाठी लागणारा एक पूर्ण सपोर्ट आपल्याकडे अजून अवेलेबल कदाचित नाहीये किंवा काय कारण असतील रिझर्व्ह बँकेला माहिती, पण त्याच्यासाठी नाहीये तर निदान त्याच्यावर शिकंजा किंवा त्याच्यावर एक कंट्रोल, त्याच्यावर एक जाच तरी असावा म्हणून त्यांनी सेबीच्या माध्यमातून त्या सगळ्या एक्सचेंजना रिपोर्टिंग करायला सांगितलेलं. पण आहे ते व्हर्च्युअलच आहे आणि ते व्हर्च्युअलच राहणार. व्हर्च्युअल त्याचा लिमिटेशन हे बघा, आपल्याकडची माणसं आहेत ना ही कर्मठ आहेत थोडीशी, आपल्या पर्टिक्युलर परंपरेशी किंवा आपल्या पर्टिक्युलर तत्वांशी जोपर्यंत अतिशय गरज नाही पडत तोपर्यंत तडजोड न करणार आहे. बरोबर. सो आपल्याला एक गोष्ट शिकवण्यात आलेली आहे किंवा जी आपल्या पूर्ण परंपरेमध्ये की जे योग्य आहे, जे तुम्ही हँडल करू शकाल त्याच गोष्टीमध्ये पडा. आज जोपर्यंत तुम्हाला ती गोष्टच दिसत नाही आणि न दिसणाऱ्या गोष्टीचे मी काय पैसे द्यायचे. आज मी माझ्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये ठेवले आणि मला जर उद्या काढायचे असतील तर मला ऍक्च्युअल 1 कोटी रुपये दिसणार आहे. बरोबर. पण मला जर उद्या करन्सी, क्रिप्टोकरन्सी बघायची असेल की करन्सी काय, कुठे दाखवू, कुठे बघू मी. सो हा एक जो एक नजरेतला जो कॉन्फिडन्स येतो किंवा
तो एक फिजिकल असण्याचा जो कॉन्फिडन्स असतो. कोणाची कॉलर पकडू, कोणाची कॉलर पकडू, कोणाला फेस प्रश्न पकडू. आपल्या घराघरात विचारलं की कोण आहे त्याचं. त्यामुळे त्याच्यात जाणारा एक क्लास आहे ना, तो लिमिटेड आहे. तो कदाचित सर्वसामान्य माणसापर्यंत यायला बराच वेळ लागेल, तेवढा कायदा सशक्त व्हावा लागेल, तेवढं त्याच्यावरती काय म्हणतात ना, रिड्रेसल असणाऱ्या गोष्टी याव्या लागतील. म्हणजे आज आपली नोट खराब झाली, आपण एटीएम मध्ये पण नोट खराब निघाली तरी काउंटरला जाऊन सांगतो तुमची नोट खराब आहे. उद्या जर क्रिप्टोचं ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि मला पैसेच नाही आले तर मी कुठं जायचो. आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सोयी की तुम्ही याला ग्रीव्हन्स रेज करा किंवा काय व्हॉट एव्हर करा, पण तुम्ही असं माणूस नाही ना पकडू शकत. आज मी बँक म्हणून कुठल्या तरी माणसाला जाऊन विचारू शकतो, कोणत्या तरी ऑफिसला जाऊन लेखी अर्ज देऊ शकतो, ईमेल करू शकतो. तसं क्रिप्टोच्या बाबतीत तेवढं कॉन्फिडेंटली नाही करू शकत. आणि आपल्याकडचे लोक सेफ काय माहिती आहे का, त्या 4 लोकांमुळे. कारण लोक आपल्याकडे शिकवलं काय जातं, 4 लोक काय म्हणतात, 4 लोक काय म्हणतील, एक्झॅक्टली त्या 4 लोकांच्या भीतीने आपण क्रिप्टो घेणार. अगदी अगदी क्रिप्टो आहेत घरी, ती 4 लोक कधीच दिसत नाही. 4 लोक ती 4 लोक क्रिप्टो कधी दिसत नाही, ती 4 लोक कधी दिसत नाही, आजचे दिन कधी दिसत. या देशामध्ये बरंच काही दृश्य व्हायचंय. बरोबर, होईल इकॉनॉमिकली आपण होईल. आपण आपल्याकडे विषय असा आहे की आपण स्लो मुव्हिंग अॅनिमल्स आहोत. आपल्याला काही फास्ट गरजच नाही. आपण तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत आपल्याला गरज. आपण प्रजनन काळात ऍक्टिव्ह होणारे अॅनिमल आहोत, बाकी स्लोच आहोत. मला विचारायचंय आता, हे क्रिप्टोचं झालं, एक वेगळं जग आहे, ते जसं होईल तसं आपण ते करूच. आपल्याला असं सेव्हिंग करा असं सतत आता खूप लोक त्याकडे सजगतेने बघतायत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आहे ना, ते सेव्हिंग केलेल्या पैशांना सुद्धा वाढवता येतं. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. किती ग्रो होते सेव्हिंग, ही थोडीशी तुमची त्या तिथल्या तिथे असते. तर त्यातला काय फरक आहे सेव्हिंग हा फार ना गुंतागुंतीचा प्रश्न आहे. हा, थोडासा म्हणजे ह्याच्या मधली जी लाईन आहे ना, ती फार अशी थिन लाईन आहे, एकदम छोटी बारीक त्याच्यातला डिफरन्स आहे. सेव्हिंग म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल जी दर पर्टिक्युलर काळामध्ये जे काही तुम्ही अर्निंग करता त्याच्यातनं एक भाग जो बाजूला ठेवता तो म्हणजे सेव्हिंग. तुम्हाला दर महिना समजा ₹1,00,000 मिळतात तर तुम्ही त्याच्यातले ₹10,000 काढून ठेवता, हे सेव्हिंग. आता ₹10,000 कशासाठी काढून ठेवता ह्याचे विचार आहेत. पुढील शिक्षणासाठी, मेडिक्लेमसाठी, किंवा आपल्या स्वतःला आउट ऑफ इंडिया फिरण्यासाठी, घर बांधण्यासाठी, व्हॉट एव्हर. हे ₹10,000 त्या अनुषंगाने ग्रो झाले पाहिजेत, तिकडनं इन्व्हेस्टमेंट सुरू होते. आणि विदाऊट कष्ट ग्रो झाले पाहिजे. म्हणजे मला परत त्या 10,000 परत लक्ष नको द्यायला. सो मला आधुनिक काळानुसार किंवा आत्ताच्या काळानुसार त्याची साधनं काय, त्याची साधनं, सगळ्यात महत्वाची साधनं म्हणजे अशी आहेत की मार्केट कुठे चाललंय याची तुम्हाला जुजबी माहिती असली पाहिजे. तुम्ही इकॉनॉमिकली साक्षर पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकली साक्षर म्हणजे याचा अर्थ असा किंवा मला इकॉनॉमी म्हणजे कोणी विचारलं तर मी जाणार, माझे पैसे ते मी एवढी करणार आणि मी माझे पैसे ते दागिन्यांमध्ये किंवा एखादी सोन्याची चिप घेणार आणि माझं काम झालं, ही इन्व्हेस्टमेंट झाली. मग ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला ते वितळवू आणि पैसे करू. हे इकॉनॉमिक साक्षर होणं नाही, हे इकॉनॉमीची ओळख आहे. इकॉनॉमिक साक्षर होणं म्हणजे आत्ता काय चाललंय, आत्ता मला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कोणत्या गोष्टींमध्ये पैसे मार्केटप्रमाणे मिळू शकतात किंवा 4 चौघांसारखे मिळू शकतात, हे लक्षात घेणं. हे पहिल्या उदाहरणामध्ये मी जे काही म्हटलं ते शिकवणूक लक्षात घेणं. आत्ताची संपूर्ण परिस्थिती बाजूला ठेवायची आणि वाडवडिलांनी सांगितलेलं त्याला अंधानुकरण करायचं. अंधानुकरण न करता त्याच्यातला थोडासा भाग हा आपण समजून घेणं की आता तसं राहिलं नाही, आता एफडीला 5 किंवा 6% मिळत आहेत किंवा 7% मिळणार आहेत. आणि आत्ता मार्केटमध्ये असे काही इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन अवेलेबल आहेत जिकडे तुम्हाला 10 किंवा 12% पर्यंत मिळू शकतात. रादर जास्तच मिळतील, पण कमीत कमी रेटला 10 ते 12% मध्ये देणारे ऑप्शन आहेत. त्याच्यात आपण मगाशी म्हटलं तसं म्युच्युअल फंड, की ज्या ठिकाणी आपल्याला कळत नाही, जे कळणारे लोक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये पैसे द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पैसे ठेवून द्या. तुम्हाला जेव्हा लागणार आहेत ते त्यावेळेला त्यांना सांगा, मला हा पैसा बाबा 10 वर्षाने लागणार आहे, हा पैसा मला 3 वर्षाने लागणार आहे, हा पैसा 5 वर्षाने लागणार आहे. एवढं साक्षर तुम्ही असलं पाहिजे. साक्षर म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला गोष्टीचा डिमांड आणि सप्लाय कळला पाहिजे. माझ्याकडे आता सप्लाय अवेलेबल आहे, मला त्याची डिमांड कधी लागणार आहे परत, मला तो पैसा परत कधी लागणार आहे, मला ते कधी, त्यावेळेला मार्केट पडलेलं असेल नाहीतर खाली असेल, सॉरी वरती असेल, त्याच्याशी मला काही कन्सर्न नाही. मला माझे पैसे या रेटने मिळाले पाहिजे. सो तो जो डिमांड आणि सप्लाय जो आहे तेवढं साक्षर असणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की मगाशी आपण म्हटलं की आजी आजोबा असतात,
हे का साक्षर असतात? कारण ते रोजच्या रोज पेपर वाचतात, ते रोजच्या रोज सगळ्या नातेवाईकांशी संपर्कात असतात, त्यांना तिकडे बसल्यानंतर सोर्स कळतो की हा कुठे काम करतो, हा कुठे काय करतोय, हा कुठे करतोय. मग आपण पण आपल्या मुलाबाळांचे जे काही पैसे असतील ते तिकडे लावले पाहिजे. बरोबर. मग ते घरात येऊन सांगतात की अशा अशा पद्धतीने मी तुमचे पैसे लावतोय किंवा मी या पद्धतीने त्याचं नियोजन करतोय, तर या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे त्याची नोंद ठेवा. हे त्यांना इकॉनॉमिकली साक्षर केलं. स्वतः पहिले साक्षर झाले आणि मग त्यांनी इकॉनॉमिकली साक्षर केलं. म्हणजे भिशी पासून क्रिप्टो पर्यंत सगळ्याचं नॉलेज पाहिजे. येस, पाहिजेच पाहिजे. अर्थसाक्षर होणं हो. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे गुंतवाच असं नाही, पण तुम्हाला ती गोष्ट काय चालली आहे तुमच्या आजूबाजूला हे माहिती पाहिजे. मग तुमचा चॉईस आहे की तुम्हाला टाकायचे की नाही टाकायचे. जसं तुम्ही पान बघता की हे सिनेमे रिलीज झालेत, बरोबर, मला कुठे जायचं हे मी ठरवलं. बरोबर. या 4 पद्धतीच्या मॅचेस चालू आहेत, मला कुठली बघायची ती मी ठरवणार. ह्या 15 पार्टी माझ्या वॉर्डात उभ्या आहेत, मला कुणाला वोट द्यायचं ते मी ठरवणार. मग माझ्या आजूबाजूला इकॉनॉमीचे स्त्रोत काय आहे हे संपूर्णपणे मला कळेल, तेव्हाच मी ठरवू शकेन की मला काय करायचं. सो आपल्याला काय करायचं आहे, आपले पैसे अर्थातच ते आपल्या घामाचे, मेहनतीचे, कष्टाचे पैसे आहेत आणि पैशाशिवाय पैशाचं सोंग आणता येत नाही. गाठीशी पैसा हवा आपण नेहमी बोलतो. आणि आज कुलकर्णी सरांसारखी माणसं आहेत की जी आपल्या पैशांना त्याच्याकडे चलन म्हणून बघतात. पैसा हे इमोशन जसं आहे की आपण आपल्या घरात पैसा आणतो, पण तो घरातला पैसा घराच्या वाढीसाठी कारणीभूत झाला पाहिजे, घरातल्या माणसांच्या मेंबर जे आहेत घरातले त्यांच्या उपयोगाला आला पाहिजे. त्यासाठी ते एकाचे 2 कसे होतील, 2चे 4 कसे होतील. आणि ही सगळी इकॉनॉमी आपण छान पद्धतीने समजून घेऊन त्यात जर पुढे गेलं तर निश्चितपणे नक्कीच. म्हणजे ज्याने आपण जे काही डिस्कशन केलं त्याच्यातनं त्यांना जे काही अप्लिकेबल आहे, त्यांना जे काही समजतं हे त्यांनी पुढे जाऊन विचार करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. आपल्या डिस्कशन मधनं आपण फक्त आयडियाज दिलेले आहेत की अशा पद्धतीने करा, तशा पद्धतीने करा. त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून न राहता तुम्हाला कुठे जायचंय, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्हाला शेवटी कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायचंय, हे ज्याने त्याने स्वतःने ठरवून ते केलं पाहिजे. माझ्या भावाने इकडे पैसे टाकले, माझ्या बहिणीने तिकडे टाकले म्हणून चला आपण आपलं सगळं मेंढरांसारखं तिकडे जाऊन लावूया, असं न करता थोडं विजडम, थोडं विवेकी वृत्तीने राहून इन्व्हेस्टमेंट केली तर भारतासारख्या देशासारखं नंदनवन नाही की जिकडे तुम्हाला खूप पैसे मिळतील. बाहेरच्या देशातले लोक येऊन आपल्याकडे पैसे लावतात. ह्याच्यातच ओळखावं की काय आपल्या इकॉनॉमीत ताकद आहे. आणि आपल्या इकॉनॉमीमधनं मगाशी, आता थोडा जास्त वेळ नाही घेत मी तुमचा, पण मगाशी जसं आपण बोलताना बोललो की आपल्याकडे 5,000 रुपयात पण जगणारी माणसं आहेत आणि 5,000 रुपयामध्ये अख्खा महिना काढणारी किंवा 10,000 रुपयामध्ये अख्खा महिना काढणारी माणसं आहेत. सो त्यांच्याकडे इकॉनॉमीचं नियोजन आहे. आणि आपल्याकडे 5,000 कोटी कमी पडणारी पण माणसं आहेत की आज मला प्रोजेक्ट लावायला 5,000 रुपये कोटी कमी पडतायत, तर मला कोण मार्केटमध्ये देणार आहे. सो त्यांच्याकडे इकॉनॉमीचं नियोजन आहे. सो आपल्याकडे स्कोप खूप आहे, पण ज्याने त्याने आपला उद्देश, आपलं लक्ष जर व्यवस्थित ठेवलं तर तो नक्कीच. पण या सगळ्यांना कॉमनली तुम्ही असं सांगू शकतो का आपण, म्हणजे तुम्ही ह्याला दुजोरा द्याल का की पैसे तुम्ही जे आहेत ते जे कमवता ते कमवल्यानंतर ते तुम्ही वाचवा, म्हणजे सेव्ह करा, त्यानंतर ते तुम्ही वाढवा म्हणजे इन्व्हेस्ट करा. आणि सगळ्यात महत्वाचं सर हे आपलं काय जगाचं अध्यात्म सांगतं की तू का जन्माला आलाय, वाचवा, वाढवा आणि वापरा. आपली जी काही मिळकत आहे ती वाढवा आणि वापरा रे बा. अगदी प्रश्न म्हणून पण तुम्ही सल्ला द्याल की त्याच्यासाठी इकॉनॉमी नाही, त्याने काहीच होणार नाही, त्याने इकॉनॉमी ग्रोथ होणार नाही. जेवढे तुम्ही पैसे इकॉनॉमीत आणाल तेवढा डिमांड सप्लाय वाढेल आणि तेवढी तुमचं पण लाईफस्टाईल वाढेल ना. तुम्हालाही त्या गोष्टीचा उपभोग मिळाला पाहिजे ना. तुम्ही हे पैसे मजा आली पाहिजे की इकॉनॉमी जेव्हा पैसा खेळता राहील, तुम्हाला स्वतःला तो वापरता येईल, मजा करता येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने मजा येईल. आज अर्थशास्त्रासारखा, इकॉनॉमी सारखा उगाच क्लिष्ट वाटणारा, उगाच त्याच्यावर आरोप झालेले आहे, क्लिष्ट वगैरे काही नाही. घरी बघितलं आपल्या आजी आजोबांपासून आपल्या भावा बहिणीपासून सगळे जण व्यवस्थित मॅनेज करत असतात, त्या पैशांचं नियोजन करत असतात. आपणही स्वतः करत असतो, फक्त आपल्याला काही माहीत नसतं. लोक शब्द वापरतात तुटीचा अर्थसंकल्प, दरवाढ, भोगवटा, फुगवटा, त्यामुळे आपण असे दबून जातो. काय नसतं, बिंदास बोलायचं, इकॉनॉमीबद्दल साक्षर व्हायचं
आणि आपले हक्काचे पैसे आहेत ते कसे कुठे काय कशा पद्धतीने गुंतवायचे त्यासाठी कुलकर्णींसारखी त्या बाबतीत साक्षर असलेली आणि अनुभवी असलेली माणसं आहेत, त्यांच्याकडनं अनुभव घेऊन आपण पुढे जायचंय. सर खूप खूप आभार. तुम्ही खरं तर हा फार महत्त्वाचा विषय फार सुलभ आणि सोपा करून मांडलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या या आपल्या भेटीचं एक प्रतीक म्हणून तुमची पहिल्यांदा स्वाक्षरी घेतो. मंडळी, आज आपण हेरंब कुलकर्णी यांच्या समवेत खूप गप्पा जमवल्या, खूप छान अर्थशास्त्र विषयावर आपण बोललो आणि तो निश्चितच सोपा झालेला आहे. असेच छान सोपा करून विषय समजवणारे पाहुणे आपल्या इथे रेग्युलर येत असतात आणि यापुढे येणार आहेत. तर आज आपण हेरंब यांना अर्थपूर्ण पुढील भावी शुभेच्छा, आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आल्याबद्दल Thank you. खूप 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 आभार. तुम्ही बोलावल्याबद्दल खूप आभार. भेटूया.